माझं सर्वांपर्यंत. होय रोहन, आवाज येतोय. सो लैंगिकतेवर बोलू काही. लैंगिकता विषयक अभ्यासात जे अगोदरच्या या लैंगिकता व लैंगिक संबंधाविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकाचे लेखक म्हणजे आपले सचिन दादा आपल्यासोबत उपस्थित आहे. तर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, मैत्री, प्रेम, आकर्षण, लग्न, एक नातेसंबंध व मानसिक आरोग्य या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन व समर्थन आणण्यासाठी मैत्रीपूर्ण नावाच्या बघाने एक नव्याने ग्रुप सुरू केलाय. तो युट्यूबवर देखील तुम्हाला उपलब्ध आहे. परंतु प्रेमात पडताना या विषयावर बघाने राज्यभर अनेक संवाद देखील घेतले आहेत. मुंबईत तरुणांचा मैत्री कट्टा नावाचा ग्रुप देखील दादांनी सुरू करून त्या माध्यमातून आतापर्यंत तरुणाईच्या मनातील अनेक प्रश्नांवर मुक्त संवाद घडवून आणलाय आणि आणत देखील आहे. याचबरोबर क्रांती युवा क्रांती दल व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनांच्या माध्यमातून संघर्ष व प्रबोधनाच्या चळवळीचे काम देखील करत आहेत. महाराष्ट्र आणि मध्ये जोडीदारांची विविध निवड या उपक्रमाची कोकण विभागाची सुद्धा जबाबदारी दादांनी सांभाळलेली आहे. आता पुण्यातील HIV एड्स संस्था, अखिल बुधवार पेठ देवीदासी संस्था यांच्या माध्यमातून सेक्स वर्कर्स महिलांच्या समस्येवर काही वर्ष दादांनी काम देखील केले आहे आणि करत देखील आहे. चिल्ड्रन्स टीचर्स इंडिया, साथी साहेब यासारख्या संस्थांच्या माध्यमातून झोपडपट्टी, आदिवासी भागातील समस्यांवर काम देखील दादांनी केलं आहे. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर रुरल असेल, अर्बन असेल, स्लम एरिया असेल, आदिवासी असेल, असा कुठला भाग आहे की जिथं दादाने प्रत्यक्षात जाऊन काम केलं नाही. आणि या सगळ्या कामांच्या अनुभवावरून दादानी जे लिखाण काम केलं ते आता आपल्याला सचिन चिते नावाच्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये अजेसिव्हनेस, शेअरिंग केअरिंग, मुक्त लैंगिकतेच्या दिशेने, सेक्सवर बोलू काही अशा वेगवेगळ्या लिखाणमालेचे लिखाण त्या पेजवर देखील उपलब्ध आहे. सो मी अधिकचा वेळ न घेता दादांना मी विनंती करतो, प्लीज आपण बोलूया. सचिन दादा. येस, सुरू करायचंय. ओके, थँक्यू. सगळ्यात प्रथम आपल्या समर्पणच्या सर्व टीमला, बालग्रामच्या सर्व टीमला मी आधी धन्यवाद देईल की तुम्ही सगळ्यांनी हा विषय ठेवला आणि आपल्या सगळ्या युवांसमोर हा विषय मांडण्याची संधी मला दिली. मुळात लैंगिकता या विषयी इतका टॅबू आपल्या समाजामध्ये आहे की हा शब्द उच्चारायला सुद्धा अनेक जण घाबरतात. आणि मला तर अनुभव गेल्या काही वर्षांपासून जेव्हा मी उघडपणे लैंगिकता या विषयावर प्रबोधनाचं काम करतोय. म्हणजे आधी जोडीदाराची विवेकी निवड, त्यानंतर प्रेमात पडताना आणि आता लैंगिकता या विषयावरती प्रबोधनाचं काम आपलं काही वर्षांपासून सुरू आहे, लिखाण आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून सुद्धा. तर तो अनुभव येतो की अनेकांचा या विषयाकडे बघण्याचा अजूनही दृष्टिकोन जो आहे तो खूप संकुचित असा आहे, किंवा अनेक जण दचकतात असा विषय म्हटला की, किंवा माझा एखादा व्हिडिओ जरी असा या संदर्भात गेला तरी पण अनेकांना जरा ऑकवर्ड फील होतं किंवा अडचणीचं वाटतं ग्रुपमध्ये. अशी अजूनही परिस्थिती आपल्याकडे आहे आणि बऱ्यापैकी वैचारिक म्हणवल्या जाणाऱ्या गटात अजून अशी अवस्था आहे. तर अजून ज्यांच्यापर्यंत फार हे पोचलेले नाहीत विचार, त्यांची तर अवस्था अजून त्यापेक्षा खूप वेगळी आहे. पण अशा परिस्थितीत आपण सगळे युवा अशा पद्धतीच्या सत्राचं आयोजन करतोय, हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि आजची युवा पिढी या सगळ्या विषयाकडे किती खुलेपणाने पाहते हे याचं एक मला असं वाटतं लक्षण आहे. युवांचे खरं तर प्रश्न, म्हणजे मी जेव्हापासून ह्या विषयावर काम करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की युवांच्या मनात खूप प्रश्न लैंगिकता, मुळात आधीपासूनचे मैत्री, प्रेम, आकर्षण, लग्न या संदर्भातले प्रश्न तर होतेच आणि आहेतच. पण त्यापेक्षा जास्त आता पुढे जेव्हा लैंगिकता या विषयावर काम करण्यासाठी जेव्हा सुरू केलं तेव्हा लक्षात येते की लैंगिकता हा विषय अधिकच जास्त खाजगी ठेवलेला आतापर्यंत आहे, म्हणजे अति खाजगी ठेवलेला आहे. आणि तो खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा विषय आहे, ज्याविषयी मोकळेपणाने माहिती असणं गरजेचं आहे. अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत, अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत त्याविषयीचे, आणि त्याची उत्तरं मात्र वेळेवर मिळत नाहीत. आणि त्यामुळे अनेक गैरसमज घेऊन आपले अनेक युवा
या सगळ्यात वाढत असतात. मला ज्यावेळेस या संदर्भात काम सुरू केल्यानंतर अनेक प्रौढांचे सुद्धा फोन मेसेज आले. एक तर तुमच्या माहितीसाठी सांगेल की अगदी 60 वर्ष उलटून गेलेल्या एका आजोबांचा मला फोन आला होता आणि त्यांचे सुद्धा लैंगिकतेविषयीचे अनेक प्रश्न जे या वयापर्यंत सुद्धा त्यांच्या मनात तसेच होते आणि ते सोडवले गेलेले नव्हते. आणि जेव्हा त्यांनी हे सत्र ऐकलं आणि काही माझे लेख वाचले त्यानंतर त्यांचे बरेचसे गैरसमज दूर झाले. तर या वयापर्यंत सुद्धा आपण इतके गैरसमज घेऊन जगत असतो आणि इतक्या महत्वाच्या विषयाविषयी लैंगिकता जो आपला अविभाज्य भाग आहे त्याविषयीचे इतके गैरसमज आपल्या मनात असतात. म्हणून त्याविषयी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. आपण मुख्य विषयाला सुरू करूयात. लैंगिकता म्हटलं की सगळ्यात पहिलं आपण ते समजून घ्यायला पाहिजे की लैंगिकता कशाला म्हणायचं. बऱ्याचदा लैंगिकता या शब्दाला किंवा लैंगिकता विषयक कामाला या विषयाला विरोध यामुळं पण आहे की लैंगिकता म्हटलं की अनेकांच्या मनात फक्त लैंगिक संबंधच येतात. आता लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध आहे का? तर असं नाहीये. लैंगिक संबंध हा लैंगिकता या मोठ्या परिघातला एक विषय, महत्वाचा विषय नक्कीच आहे. पण फक्त लैंगिक संबंध म्हणजे लैंगिकता नाही. तर मग लैंगिकता म्हणजे काय? तर लैंगिकता अगदीच सोपं, अगदी 1-2 शब्दात सांगायचं झालं तर लैंगिकता म्हणजे लिंगविषयक मानसिकता. त्याला थोडंसं इलॅबोरेट करायचं म्हटलं एका वाक्यात तर आपल्याला असं सांगता येईल की लैंगिकता म्हणजे स्त्री, पुरुष किंवा इतर लैंगिकतेचे व्यक्ती यांचा लिंगविषयक विचार, भावना आणि वर्तन हे म्हणजे लैंगिकता आहे. आता या व्याख्येत बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. लिंगविषयक विचार म्हणजे काय? आपण व्यक्तिविषयक विचार असं म्हटलेलं नाही. लिंगविषयक विचार यासाठी म्हटलंय की बऱ्याचदा स्वतःच्या लिंगाविषयीचा सुद्धा आपण कशा पद्धतीने विचार करतोय, कशा पद्धतीने आपण स्वतःच्या लैंगिकतेकडे बघतोय आणि मग इतर लैंगिकतेकडे पण कशा पद्धतीने बघतोय, या सगळ्याचा विचार लैंगिकता याच्यामध्ये या मोठ्या परिघामध्ये किंवा या संकल्पनेमध्ये होत असतो. आता याची सुरुवात कधीपासून होते? लैंगिकता आपल्या आयुष्यात येते कधीपासून? मला असं वाटतं मी साधारण 1 तास बोलेल चालेल ना आनंद? त्यानंतर मग आपण प्रश्नोत्तरं घेऊयात. येस, येस, येस. चालेल. येस, ओके. या दरम्यान अर्थात या दरम्यान काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही नक्कीच ते नोंदवून ठेवा, तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. नंतर मग आपली टीम ते सगळे प्रश्न एकत्र करून त्याची आपल्याला शेवटी प्रश्नोत्तर घेता येतील. ठीक आहे. तर लैंगिकता या विषयाचा आपल्या आयुष्यात प्रवेश कधीपासून होतो? तर खरं तर आपल्या जन्मापासून लैंगिकता प्रत्यक्ष आपल्या सोबत असते आणि अप्रत्यक्ष ही लैंगिकता आपल्या जन्माच्या आधीपासून आपल्या सोबत असते. ती कशी? तर मी जसं म्हटलं की लिंगविषयक विचार, लैंगिकता म्हणजे लिंगविषयक विचार आहे कोणत्याही व्यक्तीने केलेला. आता आपल्या घरामध्ये जेव्हा एखादं बाळ जन्माला येणार आहे किंवा आपण जेव्हा आपल्या घरात जन्माला येणार होतो, तेव्हा आपल्या घरातल्यांनी काहीतरी विचार केला असेल. 9 महिने जेव्हा आपण पोटात होतो, तेव्हा आता जन्माला येणारा नक्की कोण आहे? मुलगा असेल की मुलगी असेल? हा जो विचार तिथपासून सुरू झालेला होता. अ, त्या विचारामध्ये कशा पद्धतीचं वातावरण घरात होतं? मुलगा असेल तर काय? मुलगी असेल तर काय? या पद्धतीचे प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी विचार सुरू असतात आणि त्या पद्धतीने त्यांची घरातली तयारी सुद्धा सुरू असते. मी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये ही परिस्थिती पाहिलेली आहे माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी, की मुलगा झाला की लोकं आनंदाने पेढे वाटत सुटतात आणि मुलगी झाली की अनेकांच्या घरी सुतक पडल्यासारखी अवस्था असते. आजही ही परिस्थिती आहे, ही खूप शोकांतिक आहे. म्हणजे आज आपण अनेक ठिकाणी मुलींच्या जन्माचं स्वागत होतंय. खरं तर मला असं वाटतं की मुलांचं आणि मुलींचं दोघांच्याही जन्मामध्ये वेगळं काहीच असायला नको. दोघांचाही मुलगा असो किंवा मुलगी असो, एक जीव आपल्या घरात जन्माला येतोय. तो मुलगा आहे की मुलगी आहे या व्यतिरिक्त ते एक जीव जन्माला येतोय हे म्हणून दोघांचं समान स्वागत व्हायला पाहिजे. पण आजही अनेक ठिकाणी या दोन्हीमध्ये फरक केला जातो आणि ती प्रत्यक्ष आपली लैंगिकता अनुभवण्याची पहिली वेळ असते, की कशा पद्धतीने स्वागत होते. कारण लैंगिकता सुरुवातीला आपण कुठून शिकतो? तर आपण ऐकण्यातून शिकतो, आपण स्पर्शातून शिकतो. आपले आई-वडील आपल्याला कसं स्पर्श करतायत, आपले आई-वडील आपल्याला कसं प्रेम देत आहेत, आपल्या घरातील व्यक्ती आपल्याशी कसे वागतायत, कसे बोलतायत, या सगळ्यातून आपली लैंगिकतेविषयीची एक समज तयार होत असते. इनडायरेक्टली आपल्या मनामध्ये लैंगिकता रुजत असते. तर हा एक पहिला अगदी टप्पा असतो लैंगिकतेविषयीचा. मग पुढच्या टप्प्यावर आपण वाढत असताना
आपल्याला काय अनुभव येतो, की आपण मुलगा असू तर आपल्याला कशा पद्धतीची ट्रीटमेंट म्हणजे खेळणं कसं किंवा आपलं खाणं-पिणं कसं दिलं जातं, खेळायला कोणकोणते खेळ आपण खेळतो. मुलगी असेल तर तिला कोणते खेळ खेळायला लावले जातात, तिचे कपडे कसे असतात, तिची खेळणी कशी असतात, तिला घरात काय करायला लावतं, घरातले कामं करायला लावतो की खेळायला लावतो. या सगळ्यातून सुद्धा लैंगिकता घडत जाते. हां, म्हणजे मुलगा असेल तर त्याला बाहेर खेळायला पाठवत असू आणि मुलगी असेल तर तिने घरात भांडी-कुंडी खेळायच्या सांगत असू. तर हे सुद्धा लैंगिकता एका पद्धतीने आपण घडवत असतो, एका साच्यात आपण ती घडवत असतो. त्यामुळे हे सुद्धा लैंगिकता घडवण्याचे टप्पे आहेत. त्याच्या पुढच्या टप्प्यावर म्हणजे लैंगिकतेचं आपण जर पाहिलं तर एक ढोबळ मानाने आपण पाहिलं तर सुरुवातीला हे लैंगिकतेविषयक संस्काराचे टप्पे, त्यानंतर स्वतः मुला-मुलींच्या मनामध्ये येणारे लैंगिकताविषयक कुतूहल जे असतं, तो एक पुढचा टप्पा आणि कुतूहलानंतर त्याला कशा पद्धतीने आपण रिस्पॉन्स देतोय. त्यानंतर हीच मुलं जेव्हा बाहेर पडतायत, त्यावेळेस त्यांना आजूबाजूचा कसा अनुभव त्याविषयीचा येतोय आणि त्यानंतर मग जेव्हा ही मुलं अजून पुढच्या टप्प्यामध्ये, वयाच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस म्हणजे टीनेजमध्ये वगैरे त्यांना कशा पद्धतीचा अनुभव येतोय, हे सगळे टप्पे आणि मग पुढचा आकर्षणाचा आणि त्यानंतर लैंगिक संबंधाचा टप्पा, असे एक ढोबळ मानेने आपल्याला लैंगिकतेविषयीचे टप्पे करता येतात. तर त्यातला पहिला टप्पा जो आहे, की लैंगिकतेविषयीचं कुतूहल जेव्हा मुला-मुलींच्या मनात येतं, त्यावेळेस त्यांच्यासोबत कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं, इथे सुद्धा पुन्हा लैंगिकताविषयक विचार, भावना आणि वर्तन हे घडण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. अनेकदा आपण पाहिलं असेल, की लहान मुलं-मुली आपल्या लैंगिक अवयवाला हात लावण्यासाठी जास्त उत्सुक असतात किंवा जास्त लावतात. त्यांना ते अगदी सवयीचं असतं आणि ते अगदी कुतूहल म्हणून आपल्या लैंगिक अवयवांना हात लावत असतात. तर आपल्या सगळ्यांनीच पाहिलं असेल आजूबाजूला, की जेव्हा लहान मुलं असं करतात, तेव्हा पालक काय करतात? किंवा ते आजूबाजूची मोठी माणसं काय करतात? "शी, घाणेरडं" असं म्हणून त्यांच्या हातावर फटका मारतात किंवा त्यांना तसं करण्यापासून परावृत्त करतात. ही अगदी छोटीशी आपली कृती मुला-मुलींच्या मनावर कोरली जाते, की हे अवयव म्हणजे घाणेरडे, यांना हात लावायचा नाही, यांच्याविषयी बोलायचं नाही. ही नकळतपणे आपण आपल्या मुलांमध्ये लैंगिकतेविषयीची पेरणी करत असतो. त्यामुळे हाही एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये खरं तर आपण मुला-मुलींना त्यांच्या लैंगिक अवयवाविषयी इतर जसे आपले अवयव आहेत, तितकाच महत्त्वाचे लैंगिक अवयव सुद्धा आहेत, हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा मुला-मुलींचं एका ठराविक वयानंतर म्हणजे साधारण 2ऱ्या-3ऱ्या वयापासून किंवा अनेकदा आता तर हे सगळे वयाचे टप्पे आता अलीकडे खूप जवळ-जवळ यायला लागलेले आहेत. त्यामुळं अनेक मुला-मुलींच्या मनात जेव्हा इतर मुला-मुलींचे लैंगिक अवयव ते पाहतात, त्यावेळी अधिक आकर्षण त्याविषयी त्यांना वाटत असतं. मुळात आपल्या लैंगिक अवयवातून जेव्हा सू किंवा शी बाहेर येते, म्हणजे अगदी शी करताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, की लहान मुलं अगदी वाकून-वाकून आपली शी होताना बघत असतात. त्यामध्ये सुद्धा अनेक मोठ्यांना अनेक तक्रारी असतात किंवा त्यांच्याविषयी ऑब्जेक्शन असतं. पण आपण हे अगदी सहज जर पाहिलं, तर ही सहज असणारं कुतूहल आहे, की आपल्या शरीरातून असा एखादा पदार्थ बाहेर कसा येतो? किंवा आपल्या शिश्नातून किंवा आपल्या योनीतून सू बाहेर कशी येते? असं काय आतमध्ये आहे आणि इथून कसं काय सगळं बाहेर येतंय? हे त्या अगदी लहान 1-2 वर्षाच्या मुलांना वाटणं अगदी साहजिक आहे किंवा कारण त्यांची ती शिकण्याची प्रोसेस असते किंवा शिकण्याचा टप्पा असतो आणि या वयात ते अधिक कुतूहलाने आपल्या या अवयवांकडे बघणं, अवयवांना हात लावणं, या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. हेच ज्यावेळेस ते इतर मुला-मुलींचे अवयव पाहतात, त्यावेळेस माझं लैंगिक अवयव असं किंवा माझी सू करण्याची जागा अशी आणि तिची सू करण्याची जागा वेगळी कशी किंवा त्याची सू करण्याची जागा वेगळी कशी? हे एक अधिक कुतूहल त्यांच्या मनामध्ये असतं आणि यातून बऱ्याचदा दुसऱ्यांच्या लैंगिक अवयवाला सुद्धा हात लावण्याचा प्रकार किंवा प्रयत्न अनेकदा मुलं-मुली करत असतात. यावरून अनेक मुलं-मुली फटके सुद्धा खातात, अनेक पालकांचा ओरडा खातात आणि ह्या गोष्टी पुन्हा मुलांच्या मनावरती तेवढ्या स्ट्रॉंगली कोरल्या जातात. तर या सगळ्या गोष्टीकडे आपण खरं तर वेगळ्या दृष्टीने तेवढं सहजतेने बघायला पाहिजे. मुला-मुलींना त्यासाठी पालकांचा संवाद मुला-मुलींशी व्यवस्थित असला पाहिजे. आपल्या लैंगिक अवयवाविषयी जर पालकांनीच मुला-मुलींना व्यवस्थित समजावून सांगितलं, शिश्न आणि योनी म्हणजे काय? एकतर लैंगिक अवयवांना शिश्न आणि योनी म्हणायचं असतं, हे अजून पालकांना सुद्धा बऱ्यापैकी माहीत नाहीये. तर पालकांनी सुद्धा ते समजून घ्यायला पाहिजे आणि मुलांना योग्य भाषेत आपल्या लैंगिक अवयवाविषयी बोलायला शिकवलं पाहिजे. शिश्न आणि योनीविषयी आपल्याला माहिती दिली पाहिजे आणि मग इतरांचे जर मुलगा असेल, तर त्याला त्याच्या शिश्नाविषयी माहिती प्लस मुलींना कशी योनी असते आणि तिच्या योनीविषयीची माहिती ही त्यांना दिली पाहिजे. तसंच मुलींना मुलांच्या लैंगिक अवयवाविषयी माहिती दिली पाहिजे. जेणेकरून त्यांचं कुतूहल तिथे शमतं किंवा त्यांचे काही प्रश्न असतील, ते आपल्याला त्याच वेळेस विचारतील आणि आपण त्यांची योग्य ते उत्तरं देऊ शकतो आणि यातून मुळात मुलांच्या मनात पालकांविषयीचा विश्वास तयार होतो आणि असं काही त्यांच्या मनात पुढे करण्याची
इच्छा निर्माण झाली किंवा काही विचार आला, प्रश्न आला, तर ते पहिलं पालकांना येऊन सांगतील. यासाठी याविषयी पालकांशी सुद्धा बोलायला पाहिजे. पालकांनी मुलाशी बोलत राहायला पाहिजे. त्याच्या पुढच्या टप्प्यावरती जेव्हा मुलं-मुली बाहेर पडतात, त्यावेळेस आता तर अनेकदा आपण पाहतो की 2ऱ्या-3ऱ्या वयापासून मुलं-मुली शाळेत जायला सुरू झालेत. जे आधी अगदी 6 वर्ष, 5-6 वर्षानंतर जात होते, ते आता अगदी 2-3 वर्षापासून बाहेर जातायत. त्यामुळं सोशलायझेशन मुलांचं खूप लवकर होतंय. त्यामुळे या वयामध्ये मुलांना गुड टच, बॅड टचचं हे जे शिक्षण आहे, लैंगिक शिक्षण, हे खूप लवकर द्यायची गरज आहे. जे आपण पूर्वी 5-6 वर्षाच्या काळात दिलं तरी चालणार होतं, ते आता 2ऱ्या-3ऱ्या वयापासून द्यायला पाहिजे, कारण त्या वयापासून मुलं बाहेर पडतायत. आणि याच वयामध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार खूप जास्त होतात आणि ते आजूबाजूच्याच लोकांकडून खूप जास्त होतात. त्यामुळे या वयापासून मुलांना आपले प्रायव्हेट अवयव कोणते आहेत आणि ते का इतरांपासून आपण लपवून ठेवायचे किंवा त्यांना कसा इतरांनी कोणी हात लावू द्यायचा नाही, कोणाचे प्रायव्हेट अवयव आपण पाहायचे नाहीत किंवा आपण त्यांना हात लावायचा नाही आणि आपल्याही प्रायव्हेट अवयवांना किंवा आपल्या लैंगिक अवयवांना कोणाला हात लावू द्यायचा नाही, हे आपण मुला-मुलींना सांगितलं पाहिजे. त्याचा पुढचा टप्पा येतो, तो जेव्हा मुलं-मुली एकत्र खेळायला लागतात, एकत्र वाढायला लागतात, त्यावेळेस एकमेकांविषयीचं आपल्याला त्यांना आकर्षण वाटायला लागतं. हे आकर्षण अगदी लैंगिक आकर्षण असेल असं नाही, पण अगदी म्हणजे आत कुठेतरी ते लैंगिकतेतूनच किंवा हार्मोन्स मधूनच आलेलं असतं, पण अगदी ते लैंगिक संबंधाविषयीचे किंवा तशा पद्धतीचं आकर्षण नसतं. पण मुलींना मुलांसोबत खेळावंसं वाटणं, मुलांना मुलींसोबत खेळावंसं वाटणं, हे अगदी ह्या वयामध्ये होत असतं. आणि ते त्यांना मोकळेपणाने करू दिलं पाहिजे. त्यातून सुद्धा त्यांची लैंगिकता घडत असते. आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यावरती जो 6 ते 10चा टप्पा आपण साधारण म्हणतो, या टप्प्यामध्येही मुला-मुलींची एकमेकांना समजून घेण्याची, मुला-मुलींची एकमेकांशी मैत्री करण्याचा हा टप्पा असतो. या टप्प्यामध्ये मुलं-मुली जशा पद्धतीने विचार करतात, त्यातून त्यांचा लव्ह मॅप तयार होत असतो. आता आपण हे कदाचित याआधी कधी ऐकलंय की नाही तुम्ही माहित नाही, पण आपण जेव्हा म्हणजे अनेकदा आपल्या मनात असा प्रश्न पडत असतो ना, की पाहता क्षणी प्रेम कसं होतं? हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, की एका नजरेत प्रेम होतं अनेकदा. पाहता क्षणी कुणीतरी एखादी व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. तर हे कसं होतं? हा प्रश्न अनेकदा आपल्या मनात आला असेल, की याच्यामागे काहीतरी कारण असायला पाहिजेत का? की मी पाहिलं आणि काही सेकंदात मला ती आवडायला लागली किंवा मला तो आवडायला लागला. तर हे इतकं क्विक कसं होत असतं? तर याच्या मागे सुद्धा कारण असतात, की आपला जो 6 ते 10चा टप्पा असतो, त्या काळामध्ये जेव्हा मुलं-मुली बाहेर सोशलायझेशन त्यांचं सुरू झालेलं असतं, त्या काळामध्ये आपण एकमेकांना समजून घेत असताना आपल्या मेंदूमध्ये आपला लव्ह मॅप तयार होत असतो. या लव्ह मॅपमध्ये मला अ, समोरच्या व्यक्तीच्या ठराविक काही गोष्टी माझ्या मेंदूमध्ये साचत असतात. उदाहरणार्थ, मला एखाद्या व्यक्तीचे डोळे खूप आवडले. तर माझे आवडते डोळे कसे? हे मेंदूमध्ये साचलं जातं. साठवून ठेवलं जातं. मला आवडत्या एखादी व्यक्ती असेल, तिचे केस कसे आहेत? जर मला एखाद्या व्यक्तीचे केस आवडले, तर हे माझे आवडते केस असं म्हणून मेंदूमध्ये कुठेतरी साठवलं जातं. मला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला, तर हा माझा आवडता स्वभाव असं म्हणून मेंदूमध्ये साठवलं जातं. अशा आपल्या आवडत्या गोष्टी ज्या शारीरिक असतील, भावनिक असतील, वैचारिक असतील, जे आपल्याला ह्या वयामध्ये आवडत जातं, त्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये स्टोअर केल्या जातात आणि त्यातून आपला एक ठराविक लव्ह मॅप तयार होत असतो. आणि मग जेव्हा आपल्या लव्ह मॅपशी जुळणारी, जास्तीत जास्त जुळणारी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते, तेव्हा आपला मेंदू लगेच आपला सिग्नल देतो, की येस, हीच तुझी आवडती व्यक्ती. कारण आपल्याला आवडलेल्या बऱ्याचशा गोष्टी लव्ह मॅप मधल्या त्या व्यक्तीमध्ये दिसत असतात. म्हणजे कदाचित आपल्याला आवडणारे केस तिथे असतील, आपल्याला आवडणारे डोळे असतील, आपल्याला आवडणारा स्वभाव असेल किंवा आपल्याला आवडणारी फिगर असेल, आपला आवडणारा चेहरा असेल, जे काही असेल आपल्या मेंदूमध्ये जे स्टोअर करून ठेवलंय सबकॉन्शियस माइंडमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी अचानक मेंदूला त्या क्लिक होतात आणि मेंदू आपल्याला सिग्नल देतो, येस, हीच आपली आवडती व्यक्ती. आणि मग आपलं शरीर धडधड करायला लागणं आणि मग आपल्याला गोड-गोड गुदगुल्या व्हायला लागणं आणि मग आपलं असं वाटतं, की आता ही व्यक्ती माझ्या मनात बसली आणि मला ही व्यक्ती आवडायला लागली. तर हे लव्ह मॅप तयार व्हायचा जो काळ काळ आहे, तो 6 ते 10 या वर्षाचा जनरली असतो. पण आता सध्या मी जसं म्हटलं, की सोशलायझेशन खूप लवकर सुरू झालंय. पूर्वी सोशलायझेशनच 5-6 वर्षापासून होत होतं. शाळेत जायचं वय ते होतं. आता शाळेत जायचं वय कमी झाल्यामुळे सोशलायझेशन खूप लवकर होते. त्यामुळे अर्थात लव्ह मॅप सुद्धा तयार होण्याचं वय हळू खूप लवकरच्या काळामध्ये येत असणार आहे किंवा येत आहे हे आपलं मान्य करायला पाहिजे. हां, त्यानंतर हा जो लव्ह मॅप तयार झालाय, या लव्ह मॅपच्या आधारे आपल्या मनामध्ये तो त्याच वेळेस आपल्या शरीराची सुद्धा वाढ होत असते. शरीराची काही सगळ्या आतली जडण-घडण होत असते आणि अगदी साधारण 10च्या पुढचा जो टप्पा आहे, त्याच्यामध्ये आपलं हार्मोनल सिक्रेशन होत असतं आणि त्याच्यामध्ये सेक्स हार्मोन्स जे आपले आहेत, टेस्टोस्टेरोन असेल, एस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, हे आपल्या मेंदूमध्ये स्त्रवायला सुरू झालेलं असतं.
आता हे सुद्धा 10च्या पुढचा टप्पा हा आपण आधीच्या काळानुसार म्हणतोय. आता नवीन शिक्षण पद्धतीनुसार हा काळ सुद्धा तुम्ही सगळ्याच टप्प्यामध्ये लक्षात घ्या की हा काळ किमान 2-3 वर्षांनी अलीकडे येणार आहे. त्यामुळे हार्मोनल सिक्रेशन सुद्धा म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी मासिक पाळी मुलींना येण्याचं वय जे होतं ते साधारण टीनेज मध्ये मुलींना मासिक पाळी यायची. साधारण 13-14 वर्षाच्या मुलींना मासिक पाळी यायला सुरू व्हायची. जे वय आता अगदी 10च्या सुद्धा अलीकडे आलेले आहे. म्हणजे यातूनच आपल्या लक्षात येईल की हे सगळे टप्पे आता खूप कमी कमी म्हणजे अगदी जवळ येत चाललेत, लवकरच्या वयामध्ये येत चाललेत. याचं कारण लवकर होणारं सोशलायझेशन आणि आजूबाजूचा सगळा मीडिया किंवा समाजाचा वातावरणाचा होणारा तो मुला मुलीवरचा परिणाम आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं जो हार्मोनल सिक्रेशनचा काळ आहे 10च्या पुढे होणारा, तो आजकाल 8 वर्षापासून पण सुरू होतो. म्हणून अगदी 8-9 वर्षाच्या मुलीला सुद्धा मासिक पाळी आलेली आपल्याला दिसते. तर हा जो काळ असतो टीनेज मधला, तर तो हार्मोनल सिक्रेशनचा, सेक्स हार्मोन्स तयार होण्याचा काळ आहे. ज्यामध्ये जसं मुलींना मासिक पाळी येते त्याचबरोबर मुलांची सुद्धा वीर्यमुक्ती व्हायला सुरू होते, ज्याविषयी फारसं कुठेही बोललं जात नाही. आपण पाहिलं असेल की मासिक पाळीविषयी आपण आता बऱ्याच ठिकाणी बोलायला लागलोय. मासिक पाळीविषयी बऱ्यापैकी माहिती उपलब्ध आहे. अर्थात अजूनही पुरेशी त्याविषयी माहिती उपलब्ध नाही. त्याविषयीचा टॅबू अजूनही आहे. अजूनही मासिक पाळीला प्रॉब्लेम म्हटलं जातं. अजूनही मासिक पाळीला मासिक पाळी या नावाने बोलायला अनेक जण लाजतात. आजही मासिक पाळीमध्ये अनेक घरामध्ये मुलींना बाजूला बसवलं जातं. ही सगळी परिस्थिती आजही आहे हे मान्य करावं लागेल. पण तरीही प्रमाण आधीपेक्षा जास्त सुधारतंय आणि याच्यामध्ये आपण हळूहळू पुढे चाललोय हे आपलं मान्य करायला पाहिजे. पण अजूनही मासिक पाळीचं पॅड कसं वापरायचं हे मासिक पाळी यायच्या आधी मुलींना सांगितलं जातं का? तर याविषयीची खूप अजूनही आपल्या समाजामध्ये उदासीनता आहे. मासिक पाळी आल्यानंतर पहिल्यांदा तो जो अनुभव असतो तो अनेक मुलींना खूप त्रासदायक, धक्कादायक, शॉकिंग असतो. त्याविषयी आधी बोललं जाणं गरजेचं आहे, जे त्याविषयी बोललं जात नाही. खरं तर आपण आता नवीन पिढी म्हणून आपली पण ती जबाबदारी आहे की आपण आपल्या आजूबाजूला हे अवेअरनेस पसरवलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला ज्या 6-7 वर्षाच्या मुली दिसतायत त्यांच्याशी त्यांच्या पालकांनी याविषयी बोलायला पाहिजे, हे आपण सांगितलं पाहिजे. कारण अगदी 8 वर्षापासून मुलींना मासिक पाळी यायला सुरू झालेली आहे. तेव्हा मासिक पाळी येणं म्हणजे काय? ते आल्यावर काय करायला पाहिजे? काळजी कशी घ्यायला पाहिजे? पॅड कसं लावायचं? पॅड कुठून घ्यायचं? हे सगळे गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत. आपला मैत्रकुलचा लेटेस्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर मासिक पाळीविषयीच आपण तो व्हिडिओ बनवला आहे आणि पॅड कसं वापरायचं हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. डेमो पण त्यामध्ये दिलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. आणि अनेक पालकांना जर बोलायची अडचण येत असेल किंवा टॅबू असेल, कसं बोलावं मुलाशी हा जर प्रश्न पडत असेल तर तो व्हिडिओ तुम्ही फक्त आपल्या मुलांना, लहान मुलांना दाखवू शकता. जेणेकरून मुलांना त्यातून पाळी आल्यावर काय करायचं, काय काळजी घ्यायची हे कळू शकेल. बरं, आता हे झालं मासिक पाळीविषयी, ज्याविषयी किमान आपण थोडं तरी असं म्हणूयात की प्रोग्रेसिव्ह परिस्थिती आहे, परिस्थिती सुधारत आहे. पण वीर्यमुक्ती मुलांची याविषयीची काय अवस्था आहे? तर आजही वीर्यमुक्ती हा शब्दच अनेकांना माहिती नसेल. आजही वीर्यमुक्तीविषयी कुठेही बोललं जात नाही. मुलांना त्याविषयी सांगितलं जात नाही, की जसं मुलींची मासिक पाळी येणं अगदी नैसर्गिक आहे असं आपण म्हणतो आणि त्याच्याकडे नैसर्गिक म्हणूनच पाहिलं पाहिजे, ते मान्य केलं पाहिजे असं आपण सांगतो. तसंच मुलांची वीर्यमुक्ती ही सुद्धा अतिशय नैसर्गिक आहे. आणि ही वीर्यमुक्ती सुद्धा जी आधी टीनेज पासून यायला सुरू व्हायची, अगदी 12-13 वर्षापासून मुलांची वीर्यमुक्ती सुरू व्हायची, ती सुद्धा आता मासिक पाळी सारखीच त्याचं वय सुद्धा आता कमी कमी होत चाललंय. आणि अनेकदा तुमच्या आजूबाजूला कदाचित आता समजा ही वीर्यमुक्ती आलेलं सुद्धा त्याविषयीची परिस्थिती तेवढी मोकळी नसल्यामुळे कोणी सांगत नाही आणि मुलं त्याविषयी बोलत पण नाहीत. त्यामुळं आपल्याला ते कळणं फार अवघड आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की जे टीनेज मध्ये वीर्यमुक्ती सुरू व्हायची ती आता जवळपास 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा काही ठिकाणी अलीकडे सुद्धा येऊ शकते. तर ह्या वीर्यमुक्तीविषयी सुद्धा मुलांशी बोलायला पाहिजे. वीर्यमुक्ती होणं हे अतिशय नॅचरल आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. तुम्ही मनामध्ये काही न्यूनगंड ठेवायची गरज नाही. अनेक मुलं हे वीर्यमुक्तीमुळे, अचानक झालेल्या वीर्यमुक्तीमुळे गोंधळात पडतात, घाबरतात आणि आपल्याकडून काहीतरी चुकीचं झालंय किंवा आपण काहीतरी चुकीचं केलंय की काय, अशा गिल्ट घेऊन ही मुलं वाढत असतात आणि अनेक दिवस त्यांना याविषयीची योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे अनेक वर्ष मुलांची गिल्टमध्ये निघून जातात. त्यामुळे आपण आता सगळ्यांनी लक्षात घेऊयात. आपल्याला जी माहिती कळाली ती इतरांना सुद्धा सांगायचा प्रयत्न करूयात की वीर्यमुक्ती ही अगदी 10 वर्षाच्या आसपास आता व्हायला लागलेली आहे आणि ती होणं अतिशय नॅचरल आहे. शरीरामध्ये तयार झालेले एक वीर्य जे आहे, जे हार्मोनल प्रक्रियेमुळे, आपल्या सिक्रेशनमुळे झालेलं आहे, तयार झालेलं वीर्य
जसा एखादा घडा भरल्यानंतर जर नळ चालूच असेल आणि घडा भरला तर भरलेलं पाणी घड्यातून बाहेर पडणार. तसं वीर्यमुक्ती ही प्रोसेस एकदा सुरू झाली तर वीर्य निर्मितीची प्रोसेस सतत सुरू असते आणि सतत सुरू असणाऱ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तो घडा भरतो, भरल्यानंतर ते वीर्य बाहेर पडणं हे गरजेचंच आहे आणि ते अतिशय नॅचरल सुद्धा आहे. त्यामुळे वीर्य बाहेर पडणं अतिशय नॅचरल आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा सांगायला सुरू करा. कारण मुलं कुणीही स्वतःहून बोलणार नाहीत वीर्यमुक्तीविषयी. ते कोणाला सांगणारही नाहीत, विचारणारही नाहीत. पण आपण जे किमान मोठे आहोत आणि ज्यांच्यापर्यंत आता ही माहिती मिळाली, तर आपण जबाबदारीने त्या मुलांना, लहान मुलांना आपण विश्वासात घेऊन सांगायला सुरू करूयात, की असं नक्कीच तुमच्या आजूबाजूला जे 12-13 वर्षाची मुलं असतील त्यांच्या बाबतीत 100% वीर्यमुक्ती आता होत असेल आणि ते नक्कीच या गिल्टमध्ये असतील. तुम्हाला आजूबाजूला लक्षात येईल. बऱ्याचदा या वयामध्ये मुलं-मुली अनेकदा शांत होतात, अचानक एकटे राहायला लागतात, वेगळे राहायला लागतात, इतरांपासून वेगळे जातात किंवा खूपच आपल्याला त्यांच्या बदल झालेला दिसतो. तर तो सगळा बऱ्याचदा या वीर्यमुक्तीमुळे झालेला असतो. कारण आपल्या शरीरात नेमकं काय होतंय हेच कळत नाही आणि याच्यासोबत डील कसं करायचं हे सुद्धा माहित नसतं. त्यामुळे हा सुद्धा लैंगिकता घडण्याचा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. मी अनेकदा असं सांगतो, की आपली लैंगिकता ही आपल्या व्यक्तिमत्व विकासातली अतिशय महत्वाचा टप्पा आहे. आणि यातले सगळे जे मुद्दे मी आतापर्यंत सांगितले, की आपल्या लैंगिक अवयवाविषयीचं कुतूहल असेल, लैंगिक अवयवाविषयीची योग्य माहिती घेणं असेल आणि लैंगिक ज्या या क्रिया आहेत त्याच्यामध्ये हस्तमैथुन आलं, त्याच्यामध्ये वीर्यमुक्ती आलं, मासिक पाळी आलं. तर या सगळ्या गोष्टीविषयीची योग्य ती माहिती न घेणं आणि चुकीच्या माहितीतून, गैरसमजातून आपल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा खूप मोठा परिणाम होत असतो. अनेक मुलांचं व्यक्तिमत्व यातून खूप त्यांचं नुकसान होत असतं व्यक्तिमत्वाचं, हे आपण लक्षात घेऊयात. त्यामुळे आपण या विषयी आता मोकळेपणाने बोलायला सुरू करूयात. मासिक पाळीविषयी आपण बोलतोयच, वीर्यमुक्तीविषयी बोलायला सुरू करूयात आणि याच्या पुढच्या टप्प्यावर जेव्हा साधारण टीनेजच्या टप्प्यात आता आपण धरूयात, की टीनेज किंवा त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मुला-मुलींच्या मनामध्ये लैंगिक आकर्षण सुरू झालेलं असतं. शारीरिक आकर्षण एकमेकांविषयी सुरू झालेलं असतं आणि त्यावेळीस मग आकर्षण की प्रेम, माझ्या मनात जे काय येते ते प्रेम आहे की आकर्षण आहे, हा गोंधळ या टप्प्यावरती खूप मोठ्या प्रमाणात सर्रास सगळ्या मुला-मुलींमध्ये आढळतो आणि यातून अनेकदा चुका होतात. आकर्षणाला प्रेम समजणं किंवा मग आकर्षणातून प्रेमात पडणं किंवा प्रेमाचं नाव आकर्षणाला देणं आणि त्यातून मग अनेकदा वेगवेगळ्या रिलेशनशिप्स मध्ये येणं, त्यात फसवणूक होणं, असे अनेक प्रकार आजूबाजूला घडत असतात. तर यासाठी सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की सगळ्यात पहिलं आपल्या मनामध्ये या वयाच्या टप्प्यावर आकर्षणाची भावना येणं यात काहीही चुकीचं नाही. पण आकर्षणाची भावना आपल्या मनात आली म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे असं समजायची गरज नाही. आकर्षण ही अतिशय सुंदर गोड भावना आहे. आकर्षण हे आपल्या मनामध्ये खूप गोड गुदगुल्या करतं. आपल्याला समोरच्या विषयी आपल्या मनामध्ये खूप तरल भावना, कोमल भावना आपल्या मनामध्ये आणतं. अनेकदा प्रेमाची गाणी ऐकताना, लव्ह स्टोरीज ऐकताना, प्रेमाचे चित्रपट पाहताना आपल्या मनामध्ये ज्या गोड गुदगुल्या किंवा रोमॅन्टिक फिलिंग्ज आपल्या मनामध्ये येत असतात, या सगळ्या आकर्षणातून येत असतात. त्यामुळे आकर्षण अतिशय सुंदर आहे. आपल्याला एक किंवा एकापेक्षा अनेक व्यक्तींविषयीचं आपल्याला आकर्षण वाटू शकतं आणि ते अतिशय साहजिक आहे, नॉर्मल आहे. त्याविषयी गिल्ट घ्यायची गरज नाही. पण आकर्षण म्हणजे प्रेम नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मग आकर्षण आणि प्रेम यात फरक कसा ओळखायचा? तर लक्षात घ्या, की आकर्षण हे चटकन होणार असतं. आपण सहज आता आपला फार संवाद इथं ऑनलाईनमध्ये घेता येणार नाही. पण आपण संवाद जेव्हा घेतो, प्रेम म्हणजे काय जेव्हा आपण विचारतो, तेव्हा तुमच्याही मनामध्ये सगळ्यांच्या असेल बघा. प्रेम म्हटलं की आपल्या मनात पहिलं काय येतं? तर विश्वास, रिस्पेक्ट, सन्मान, एकमेकांची काळजी घेणं, त्याग करणं एकमेकांसाठी. हां, या सगळ्या गोष्टी आपण प्रेम म्हटलं की एकमेकांविषयी किंवा आपल्या मनामध्ये येत असतात. पण आकर्षणात हे असतं का? एकमेकांविषयीचा विश्वास असतो का? जिथं पहिल्या नजरेत प्रेम झाले तिथे विश्वासाला जागाच कुठे आहे? वेळच कुठे आहे? आखो आखो में प्यार होता है असं आपण म्हणतो. तर जेव्हा आखो आखो में म्हणजे पाहता क्षणी जर मला तिच्याविषयी आकर्षण वाटलेलं असेल, माझ्या मनात आकर्षण आलेलं असेल, तर तिथे मला एकमेकांविषयी आदर करायला वेळच कुठे भेटलाय? किंवा तिथे मला एकमेकांविषयीच जाणून घ्यायला वेळच कुठे भेटलाय? तर जिथे मी एकमेकांविषयी जाणूनच घेतलेलं नाही, जिथं परस्परांविषयी आदरच नाहीये, विश्वासच नाहीये, काळजी नाहीये, ते अचानक एका नजरेत झालेलं अट्रॅक्शन आहे, ज्याला आपण प्रेम समजतो. तर ते प्रेम नसून आकर्षण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग प्रेम कशाला म्हणायचं? तर प्रेम हे कदाचित आकर्षणाच्या पुढच्या टप्प्यावर होऊ शकतं.
म्हणजे आपण असं म्हणतो अनेकदा की आकर्षण हा प्रेमाचा पाया असू शकतो. म्हणजे मला ज्या व्यक्तीबद्दल पुढे जाऊन प्रेम वाटले, तिच्याबद्दल आधी आकर्षण वाटलेलं असू शकेल किंवा आज मी ज्या व्यक्तीकडे आकर्षित झालोय, कदाचित काही दिवसांनी हळू मी जसं त्या व्यक्तीच्या सोबत मी राहील, त्या व्यक्तीला अधिकाधिक समजून घ्यायचा प्रयत्न करेल, त्यावेळेस मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतो. आमची दोघांची म्हणजे आता प्रेम कसं म्हणायचं किंवा मी प्रेमात पडलोय किंवा पडले की नाही हे कसं ओळखायचं? तर त्याचा एक आपण साधा फॉर्म्युला असा आहे, की आपण जसं म्हटलं, की आकर्षण सहज घडतं, चटकन घडतं, तसे ते चटकन निघून सुद्धा जातं. हां. प्रेम हे सहवासातून घडतं. एकमेकांसोबत राहिल्यावर हळू-हळू आपल्याला एकमेकांना जाणून घेताना, समजून घेताना आपण एकमेकांच्या अधिक जवळ जातोय का? की आपण एकमेकांपासून दूर जातोय? म्हणजे अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत, की त्या मुला-मुलींना असं वाटत होतं, की आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. अर्थात ते होते आकर्षणामध्ये. ज्या चित्रपटातून ज्या प्रेमाच्या भावना आल्या, "दाखो आँखों में प्यार हुआ, पहली नजर में प्यार हुआ" तशा पद्धतीने प्रेम त्यांना झालेलं. आकर्षणातून मग त्यांनी प्रपोज केलं आणि मग एकमेकांनी दोघांनी एक्सेप्ट केल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये होते. पण फार एकमेकांविषयी समजून घेणं किंवा त्याविषयी एकमेकांविषयीची माहिती घेणं, ह्या गोष्टी कधी झालेल्याच नव्हत्या. जेव्हा आपण संवाद शाळेमध्ये त्यांना ग्रुप स्टडीमध्ये एकत्र बसवलं, ग्रुप डिस्कशनमध्ये आणि जेव्हा विषय दिला रिलेशनशिप विषयी, लग्नाविषयी आणि त्याविषयी जेव्हा सगळे लोकं आपापली मतं मांडायला लागले आणि हे दोघं मित्र-मैत्रीण किंवा रिलेशनशिपमध्ये असणारे पार्टनर दोघं ते एकाच ग्रुपमध्ये होते. ते जेव्हा एकमेकांचे विचार ऐकायला लागले, मग त्यांच्या लक्षात आलं, "अरे बापरे! ही तर खूपच वेगळा विचार करते." आणि मी खूपच वेगळा विचार करतोय. त्या दोघांना त्या एका ग्रुप डिस्कशन मधून लक्षात आलं, की आपण दोघं किती वेगवेगळे टोकाचे आहोत आणि आपलं अजिबातच या विषयावर जमणार नाही, की ह्या विषयावर इतके वेगवेगळे विचार असताना आपण एकत्र राहूच शकत नाही. त्या संवाद शाळेनंतर ते मुलं-मुली दोघं आमच्याकडे आले आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं, की आमचं असं-असं आम्ही आतापर्यंत म्हणजे रिलेशनशिपमध्ये होतो, पण आम्ही फार कधीच बोललो नव्हतो. कारण आपल्याकडे रिलेशनशिपमध्ये असताना काय करायचं असतं, तर फक्त सीसीडीमध्ये जायचं, कॉफी कॅफेटेमध्ये जायचं, मस्त गप्पा-टप्पा मारायच्या, फिरायला जायचं, एन्जॉय करायचं, मॅचिंग-मॅचिंग कपडे घालायचे. असंच आपल्याकडे चालतं. पण ॲक्चुअली रिलेशनशिपमध्ये जर तुमचं प्रेम आहे की नाही समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही एकमेकांविषयी काय बोलायला पाहिजे? एकमेकांशी जास्तीत जास्त वेळ तुम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी बोलायला पाहिजे. तुझ्या एखाद्या गोष्टीविषयीचे विचार काय आहेत? तुझ्या एखाद्या गोष्टीविषयीच्या तुझ्या कल्पना काय आहेत? तुझ्या संकल्पना काय आहेत? तू त्याविषयी काय विचार करतो? तुझी विचारसरणी कशी आहे? तुझ्या आवडी-निवडी काय आहेत? तुझ्या सवयी काय आहेत? या गोष्टी एकमेकांना विचारणं, आपल्या सांगणं स्वतःच्या आणि मग त्या जुळतायत की नाही पाहणं, हे खरं एकमेकांना समजून घेणे. आणि हे जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो, हे समजून घेत असताना आपण एकमेकांच्या अधिक जवळ जातोय, की एकमेकांपासून दूर जातोय? कारण अनेकदा असं होतं, की दुरून पाहताना मला ती खूप छान वाटली. माझ्या ती मनात भरली. पाहता क्षणी ती माझ्या मनात भरली. पण जेव्हा मी तिच्याशी बोलायला गेलो आणि जेव्हा आमचे एकमेकांचे वैचारिक किंवा काही डिस्कशन झालं, तेव्हा लक्षात आलं, की आमचं अजिबातच जुळत नाहीये. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, की आकर्षणाला प्रेम समजलेले, पण जेव्हा वैचारिक गोष्टीवरती बोलणं सुरू झालं किंवा प्रत्यक्ष आवडी-निवडीविषयी बोलायला सुरू केलं, प्रत्यक्ष भविष्यात काय करायचं आपल्याला त्याविषयी बोलायला सुरू केलं, आजूबाजूच्या काही सामाजिक गोष्टीविषयी बोलायला सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं की प्रचंड तफावत आहे दोघांमध्ये. पण झालं कशावरून होतं? तर फक्त त्याने तिला पाहिलं, ती त्याच्या मनात बसली आणि मग त्याने तिला प्रपोज केलं. तिलाही तो पाहता क्षणी आवडला आणि दोघांनी एकमेकांना एक्सेप्ट केलं आणि रिलेशन सुरू झालं. आणि जेव्हा प्रत्यक्ष विषयावर बोलायला लागले, मग लक्षात आलं की प्रचंड तफावत एकमेकांमध्ये आहे. त्यामुळे प्रेम आपल्यात आहे की नाही हे ओळखायचं असेल, तर दिवसेंदिवस आपण एकमेकांना आधी समजून घेताना हे सगळे प्रश्न विचारतोय की हे पाहायला पाहिजे. आपण एकमेकांचे विचार, एकमेकांच्या सवयी, एकमेकांच्या आवडी-निवडी आणि एकमेकांचे स्वभाव याविषयी एकमेकांशी बोलतोय का? एकमेकांविषयीची पुरेपूर माहिती आपल्याला आहे का? कौटुंबिक माहिती असेल किंवा कुठे राहतोय त्याविषयीची आजूबाजूच्या समाजाची माहिती असेल. कारण अशी सुद्धा आपल्याकडे उदाहरणं आहेत, की अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर त्या मुलीला कळालं, की या मुलाचं ऑलरेडी लग्न झालंय. आणि ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी घरातून न सांगता ती लग्न करण्यासाठी आलेली होती. पण त्याच वेळेस त्याच्या मित्राकडून तिला कळालं, की त्याचं लग्न झालंय. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, की अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा एकमेकांविषयी पुरेशी माहिती घेतलेली नसते. कारण पुरेशी माहिती घ्यायची असते, हे आपल्याला चित्रपट सांगत नाहीत. आपल्याला चित्रपट फक्त रोमॅन्टिक गाणी म्हणायची आणि फक्त एन्जॉय करायचे एवढंच शिकवतात आणि म्हणून ॲक्चुअल लाईफमध्ये प्रेम कसं ओळखायचं किंवा कसं समजून घ्यायचं हे आपल्याला चित्रपटातून कळत नाही. आपण अनेक चित्रपट पाहिले असतील, की जे आकर्षणातून सुरू होतात
आणि जिथं लग्न होतं तिथं तिथे चित्रपट संपतो, किंवा जिथं आकर्षणातून सुरू झाला चित्रपट, जिथं प्रेमाचा त्यांचा होकार किंवा घरच्यांचा होकार मिळतो, दोघं एकत्र येतात आणि पिक्चर संपतो. आपला खऱ्या आयुष्यातला पिक्चर तिथून सुरू होतो. दोघे एकत्र आल्यानंतर मग एकमेकांविषयी आपल्याला काय वाटतं, कारण आपण जेव्हा दोघं फक्त आकर्षणात किंवा प्रेमाच्या नात्यात असतो, रिलेशनशिप मध्ये असतो, तेव्हा आपण काय करतो, मुळात आपण दिवसातला किती वेळ एकमेकांसोबत घालतो, फार तर अर्धा, एक, दोन, किंवा कॉलेजचे फ्रेंड असतील तर फार फार तर दिवसातले 5-6 तास. पण या दिवसातल्या 4-5 तासात, अर्ध्या 1 तासात आपण इतका कमी वेळ एकमेकांना भेटत असल्यामुळे आपण फार एकमेकांशी बारीक सारीक गोष्टीविषयी बोलत नाही, किंवा अनेकदा वादाच्या गोष्टी आपण टाळतो. पण ज्यावेळेस लग्नानंतर, लग्न ही एक सामाजिक गोष्ट सुद्धा असते, लग्न ही कौटुंबिक गोष्ट सुद्धा असते. त्यामुळे लग्नानंतर एकमेकांचे जेव्हा आपल्या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा कळायला लागतात, मग खऱ्या अर्थाने आपले एकमेकांविषयीचे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून त्या गोष्टी आधीच आपण समजून घेणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या सवयी असतील, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, फॅन किंवा एसी विषयीच्या सवयी, अशा अनेक छोट्या छोट्या सवयी ज्यांच्याविषयी किंवा ज्या आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत जोडीदाराकडून, त्या गोष्टीविषयी आपण जर बोलायला लागलो, तर हळूहळू आपल्या लक्षात येतं की समोरचा मुलगा किंवा मुलगी यांचा आपण समजून घेताना एकमेकांच्या जवळ चाललोय की लांब चाललोय. अनेकदा असं होतं की आम्ही काही मुला-मुलीची अशी उदाहरणं ऐकतो किंवा मुला-मुलीकडून असे अनुभव ऐकतो, की प्रेमात होतो म्हणून 12वीच्या वर्षी कमी मार्क पडले, किंवा प्रेमात होतो म्हणून 10वीला कमी मार्क पडले. आता आम्ही असं म्हणतो त्याविषयी, की प्रेम हे कधीच तुम्हाला कोणत्याच बाबतीत मागे खेचू शकत नाही, किंवा जे मागे खेचतंय ते प्रेम असू शकत नाही. तुमचं प्रेम तुम्हाला आयुष्यात शिक्षण असो, करिअर असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, त्यामध्ये तुम्हाला फक्त पुढे नेण्यासाठी जे प्रयत्न, पुढे जाण्यासाठी जे तुम्हाला मदत करतं, तेच खरं प्रेम असतं. म्हणून मला असं वाटतं फना पिक्चर मध्ये तो डायलॉग आहे आमिर खानचा की काजोलचा बहुतेक तो डायलॉग आहे, कि प्यार कभी किसी को बर्बाद नहीं कर सकता, प्यार हमेशा आबाद करता है. प्रेम कधीच कुणाचं नुकसान करू शकत नाही. नुकसान होत असेल तर आपण ते प्रेम समजून घेण्यात चुकलोय, किंवा तिथे काहीतरी कमी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे डायलॉग झाले, हे प्रत्यक्ष याच्यात उदाहरणासहित कसं बोलायचं. आता उदाहरण घेऊयात आपण, की समजा आपण आता प्रेमात आहोत, आपलं 12वीचं वर्ष सुरू आहे आणि आपण दोघे रिलेशनशिप मध्ये आहोत. आता जर आपलं दोघांचं एकमेकावर प्रेम असेल, तर आपण त्यावेळेस अर्थात प्रेम हे विचारपूर्वक असतं. प्रेमामध्ये नेहमी आपला वैचारिक मेंदू जागा असतो. आकर्षणामध्ये वैचारिक मेंदू झोपलेला असतो. तिथे फक्त भावनिक निर्णय घेतले जातात. प्रेमामध्ये वैचारिक निर्णय घेतले जातात. म्हणून आपण असं म्हणतो की प्रेम असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच करता. आता 12वीचं वर्ष आहे. समजा एकाचं 12वीचं वर्ष आणि एकाचं 12वी झालेलं आहे. ग्रॅज्युएशन झालंय, किंवा एक 11वीला एक 12वीला असं आपण समजूया. तर जेव्हा माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्या व्यक्तीचं अतिशय महत्वाचं वर्ष सुरू आहे आयुष्यातलं, शैक्षणिक करिअर मधलं, त्यावेळीस मी त्या व्यक्तीचा प्रियकर किंवा प्रेयसी म्हणून काय करेल, मी त्या व्यक्तीला सांगेल की तू जास्तीत जास्त वेळ अभ्यासावर फोकस कर. 1 वर्ष आपण कमी बोलू, कमी भेटू, पण तो तुझा वेळ तो अभ्यासात घालव. किंवा जर मी सिनियर असेल तर मी सांगेल की आपण जेवढा वेळ भेटू त्यातला अर्धा वेळ आपण अभ्यासाविषयी बोलू. मी तुला मदत करेल, तुला काय अडचण असेल आपण त्यावर बोलू. कारण तुझं 12वीचं वर्ष आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आपण एकमेकांसोबत नेहमीच आहोत. हे 1 वर्ष आपण आधीही होतो, या 1 वर्षानंतर पण आपण आहोत. पण आता तुझं वर्ष महत्वाचं आहे, तर आपण जास्तीत जास्त दोघे मिळून तुझं 12वीचं वर्ष अधिक जास्त सक्सेसफुल कसं होईल, तुला जास्तीत जास्त तुला हे सोपं कसं जाईल, यासाठी आपण दोघे मिळून प्रयत्न करू. म्हणजे 12वीचं वर्ष हे फक्त प्रियकर किंवा प्रेयसीचं नसेल, तर ते दोघांचं मिळून असेल, आणि दोघे मिळून त्यासाठी प्रयत्न करू, हे खऱ्या प्रेमातली व्यक्ती सांगेल. आकर्षणातली व्यक्ती ते नाही सांगणार. आकर्षणातली व्यक्ती सांगेल नाही, तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे. तुझं 12वीचं वर्ष असलं म्हणून काय झालं, 1 तास अभ्यास कर, 1 तास मला वेळ दे, रोजची रोज मला फोन कर, रोजची रोज मला मेसेज केलाच पाहिजे. 1 दिवस मेसेज नाही केला, फोन केला नाही तर त्याच्यावरून भांडण करणार. हे सगळं आकर्षणात असताना होत असतं. आपण सगळ्या टप्प्यातून गेलो असू किंवा कदाचित या टप्प्यात असू, तर आपण सगळ्यांनी हा विचार करूयात की जर आपण प्रेम करत असू किंवा प्रेमाच्या भावनेत असू, तर प्रेम हे विचारपूर्वक असतं, आणि ते त्या त्यावेळेस आपल्या समोरच्या व्यक्तीला, आपल्या प्रिय व्यक्तीला आता कशाची गरज आहे, जर त्या व्यक्तीच्या घरात काही महत्वाचं काम असेल, आज तिचं प्रायोरिटीचं दुसरं काहीतरी काम असेल, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीसाठी प्रायोरिटी देणं
हे गरजेचं आहे हे आपण सांगणं आणि आपण तेवढा वेळ त्या व्यक्तीसाठी देणं, तिच्या त्या वेळेचा आदर करणं, तिच्या त्या प्रायोरिटीचा आदर करणं हे खरं प्रेम आहे. त्यामुळे प्रेम, आकर्षण यातला फरक आपण जर व्यवस्थित समजून घेतला तर प्रेमात आपल्याला अभिमानाने उभं राहणं जास्त शक्य होतं. प्रेमात पडायची गरज पडत नाही. कारण प्रेमात पडलं की लागतंच ना आपल्याला. आणि अशी लागलेली अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात जखमी झालेली. आपल्याला जर जखमी व्हायचं नसेल तर मग प्रेमात आपल्या अभिमानाने उभं राहायचं असेल तर प्रेम समजून घेतलं पाहिजे आणि विचारपूर्वक प्रेम केलं पाहिजे. विचारपूर्वक प्रेम केलं तर ते लॉंग लास्टिंग पण असतं आणि ते एकमेकांना पुढे नेणारं असतं. एकमेकांना मागे खेचणारं कधीच नसतं. हा प्रेम आकर्षण चा जो टप्पा झाला त्याच्या पुढच्या टप्प्यावरती किंवा त्याच टप्प्यावरती लैंगिकता हा जो मुद्दा आहे, लैंगिक संबंध, लैंगिक आकर्षण, लैंगिकता आणि लैंगिक संबंध हे 3 मुद्दे म्हणजे लैंगिकता, लैंगिक आकर्षण आणि लैंगिक संबंध हे तीनही मुद्दे या ठिकाणी पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात महत्वाचे असतात. पहिली गोष्ट म्हणजे लैंगिकता, की लैंगिकता घडण्याचा आपला तो काळ असतो. बऱ्याचदा लैंगिकता म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल मला असं वाटतं, की बऱ्यापैकी सगळी तरुण पिढी असेल. पण तरी सुद्धा मी थोडक्यात एक सांगतो, की वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकता आपल्या आजूबाजूला असतात. आपल्याला स्त्री आणि पुरुष या 2 लैंगिकता सर्वसामान्य म्हणून माहिती आहेत. पण त्यापेक्षा वेगळ्या अनेक लैंगिकता आहेत. स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा भिन्नलिंगी आकर्षण असणारी व्यक्ती म्हणजे हेटेरोसेक्शुअल, समलिंगी आकर्षण असणारे व्यक्ती म्हणजे होमोसेक्शुअल, ज्याच्यामध्ये पुरुषांमध्ये होमोसेक्शुअल पुरुषांना गे असं म्हणतात आणि होमोसेक्शुअल समलिंगी स्त्रियांना लेस्बियन असं म्हणतात. त्याचबरोबर काही पुरुष असे असतात की जे शरीराने पुरुष पण त्यांच्या आतून हार्मोनल सिक्रेशन जे झालेलं असतं ते स्त्रीसारखं झालेलं असतं. त्यांना ट्रान्सजेंडर आपण असं म्हणतो. तसेच काही स्त्रिया सुद्धा असतात की ज्या शरीर स्त्रीचं असतं पण आतून हार्मोन्स सगळे पुरुषासारखे काम करत असतात किंवा टेस्टेस्टोरॉन जास्त असतं, एस्ट्रोजनचे प्रमाण कमी असतं. तर असे स्त्री पुरुषांना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतो. त्याचबरोबर अनेक या व्यतिरिक्त सुद्धा प्रकार आहेत ज्याच्यामध्ये LGBTQ आपला हा जो गट माहिती असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 60-65 लैंगिकता वेगवेगळ्या आहेत. तर त्या सगळ्या उपप्रकारामध्ये आपण जाणार नाही पण आपल्याला किमान माहिती पाहिजे की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकता आपल्या आजूबाजूला असतात. सध्या मला असं वाटतं जवळजवळ आतापर्यंत अशी समज होती किंवा असा समज सगळीकडे रूढ होता की सगळ्यात मोठा लैंगिकतेचा गट हा हेटेरोसेक्शुअल आहे किंवा स्त्री पुरुष आहे असा एक समज. म्हणजे जवळजवळ 90, 95, 99% गट हा हेटेरोसेक्शुअल म्हणजे स्त्री आणि पुरुषांचा आहे आणि अगदी अपवादात्मक 1-2% गट हा इतर लैंगिकतेच्या व्यक्तींचा आहे असा एक समज ढोबळमानाने समाजात होता जो आता दिवसेंदिवस खोटा ठरतोय. आणि दिवसेंदिवस जसं याविषयीची जागरूकता अवेअरनेस होत चाललीये तसं लोक खुलेपणाने आपली लैंगिकता स्वीकारायला लागलेत आणि लैंगिकतेविषयी बोलायला लागलेत. त्यावरून असं लक्षात येत चाललंय की खूप मोठा गट हा हेटेरोसेक्शुअल व्यतिरिक्तचा गट आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक LGBTQ मध्ये जे 65 प्रकार 65 जे काही प्रकार असतील या सगळ्या प्रकारांमध्ये म्हणजे खूप मोठा समाजाचा घटक हा या सगळ्या प्रकारांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ते अगदीच अपवादात्मक आहेत असं नाही. शिवाय आपल्यामध्ये सुद्धा अनेक मुलं मुली हे हेटेरोसेक्शुअल व्यतिरिक्त लैंगिकतेचे असू शकतात हे आपण मान्य केलं पाहिजे. अनेकदा आपण सुद्धा हेटेरोसेक्शुअल व्यतिरिक्त लैंगिकतेचे असू शकतो. असं असण्यात काही चुकीचं नाही, गैर नाही, गिल्ट घ्यायचं कारण नाही हे लक्षात घ्या. आजकाल अनेक मला स्वतःला असा अनुभव आहे माझ्या आजूबाजूचे अनेक मित्रमैत्रिणी माझ्याशी खुलेपणाने आता बोलायला लागले आहेत आणि ते स्वतःहून स्वतःची लैंगिकता आता खुलेपणाने व्यक्त करायला लागले आहेत. तर खरं तर लैंगिकता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला थोडंसं मोकळं वातावरण लागतं. ते मोकळं वातावरण सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला क्रिएट करायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा वेगवेगळ्या लैंगिकतेचे व्यक्ती असू शकतात आणि अशा वेगवेगळ्या लैंगिकतेचे व्यक्ती आम्ही अगदी सहज स्वीकारू शकतो. आम्हाला ते सहज मान्य आहेत. आम्ही त्यांच्याविषयी रिस्पेक्ट करतो. असा जो संदेश आहे आपण आपल्याकडून समाजामध्ये द्यायला पाहिजे, आपल्या मित्रमंडळीमध्ये द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना एक मोकळा स्कोप कुठेतरी बोलण्यासाठीचा मिळेल. कारण खूप गरज असते या वेगळ्या लैंगिकता असणाऱ्या व्यक्तींना कुणाशी तरी बोलायची, कुणासोबत तरी व्यक्त व्हायची. पण आपण अजूनही समाज म्हणून त्यांना ती संधी देऊ शकलेलो नाही आहोत, त्यांना ती स्पेस देऊ शकलेलो नाही आहोत. त्यामुळे अतिशय अपवादात्मक जागा त्यांना कुठेतरी भेटतात की जिथे ते व्यक्त होऊ शकतात. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात की अशा पद्धतीच्या लैंगिकता अगदी सर्वसामान्य नैसर्गिक आहेत हे मान्य करूयात आणि आपण आपल्या आजूबाजूला बोलायला सुरू करूयात की अशा लैंगिकता असतील
किंवा अशा लैंगिकतेच्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील तर आपण त्या तेवढ्याच आदराने सन्मानाने त्यांना स्वीकारू, असं जर तुम्ही संदेश दिला तर तुमचे अनेक मित्रमैत्रिणी कदाचित यामध्ये असतील ज्यांना तुमच्याशी बोलता येईल, आपलं मन मोकळं करता येईल. त्यामुळे अशा लैंगिकता असतात हे आपण मान्य केलं, त्याविषयीचा आदर सन्मान आपण करायला पाहिजे. तर मग या लैंगिकता ठरतात कधी आणि कशा, हा एक प्रश्न आपल्या अनेकांच्या मनात असेल. तर याचेही काही टप्पे असतात. सगळ्यात पहिला टप्पा, जन्मतःच अनेकदा लैंगिकता ठरते. काही ट्रान्सजेंडर सुद्धा जन्मतः येतात, त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. म्हणजे जसं स्त्री आणि पुरुष ओळखण्याचं आपल्याकडे जे माध्यम आहे ते म्हणजे लैंगिक अवयव. शिश्न असेल तर आपण असं म्हणतो पुरुष किंवा मुलगा जन्माला आलाय, आणि योनी असेल तर आपण म्हणतो मुलगी जन्माला आली. पण अनेकदा आता काही ठिकाणी लैंगिक अवयवांमध्ये सुद्धा दोन्ही लैंगिक अवयव असणारे सुद्धा व्यक्ती जन्माला अनेकदा येत असतात. त्यामुळे त्यांची लैंगिकता सुद्धा तशा पद्धतीने ठरते. म्हणजे उघड दिसतं बाह्य अवयव, लैंगिक अवयव, त्यातून किमान सांगता तर येतं की यांचं लैंगिकता कोणती आहे. पण अनेकदा जन्मतःच काय हार्मोनल चेंजेस आतमध्ये झालेले असतात जे बाहेरून दिसत नाहीत. बाहेरून लैंगिक अवयव हा शिश्न किंवा योनीच दिसतो, पण आतमध्ये गर्भाची वाढ होत असताना जे हार्मोन्स आतमध्ये तयार झालेले असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा लैंगिकता ही तेव्हाच काही वेळा ठरलेली असते. तर तो एक टप्पा असतो जिथे लैंगिकता ठरू शकते. दुसरा, प्रामुख्याने ज्या टप्प्यामध्ये लैंगिकता ठरते तो टप्पा म्हणजे हार्मोनल सिक्रेशनचा टप्पा. ज्या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन यांचं प्रमाण वाढत असतं. म्हणजे आपल्या सगळ्यांनी तुम्ही पाहिलं असेल की वयाच्या ठराविक टप्प्यापर्यंत मुलगा आणि मुलगी दोघेही जवळपास सारखेच दिसतात. वयाच्या एका टप्प्यानंतर जसं हार्मोनल सिक्रेशन सुरू होतं तसं मुलगा वेगळा दिसायला सुरू होतो, मुलगी वेगळी दिसायला सुरू होते. उदाहरणार्थ मुलाला दाढी मिशा हे यायला लागतात, आवाज कंठ फुटतो, आवाज फुटतो, मुलींचा आवाज नाजूक होतो. असे वेगवेगळे शरीरातले पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्यामध्ये फार जायला नको. पण अशा पद्धतीने काही शारीरिक आणि आतमध्ये हार्मोनल बदल व्हायला लागतात. या टप्प्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लैंगिकता घडत असते. याच टप्प्यामध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या लैंगिकतेची व्यक्ती म्हणजे आतमध्ये हार्मोनल सिक्रेशनमुळे तयार होत असतात. पण अर्थात आपल्याकडे तेवढा स्वीकार त्याचा नसल्यामुळे त्या वयात कुणीही सांगत नाही किंवा मान्य करत नाही की माझ्या मनामध्ये मी मुलगा असलो तरी मुलाविषयीच आकर्षण जास्त आहे, मला मुलांसोबतच राहायला जास्त आवडतंय. हे सांगणे इतकं मोकळं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे कोणी सांगत नाही. मला मुलींसारखं सगळे सौंदर्य प्रसाधन वापरायला आवडतंय, मला नाजूक राहायला आवडतंय, हे सुद्धा कोणी सांगायला तेवढी हिंमत करत नाही. पण सगळ्यात पहिले हे लक्षात येतं, बऱ्याचदा आई वडिलांच्या लक्षात येत असतात या गोष्टी, पण आई वडील सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा जबरदस्ती त्यांचं वागणं बदलायचा प्रयत्न करतात. यातून वागणं तर बदलत नाही, पण त्या मुलांवरती, मानसिकतेवरती खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे या टप्प्यात लैंगिकता बऱ्याचदा घडत असते. याच टप्प्यात लैंगिकता घडतेच असं नाही, त्याच्या पुढच्या टप्प्यावर सुद्धा काही वेळा लैंगिकता बदलू शकते किंवा घडू शकते. उदाहरणार्थ अनुभवातून अनेकदा लैंगिकता घडते, अनेकदा सहवासातून सुद्धा लैंगिकता घडते किंवा बदलते. हे अनेक वेळा होऊ शकतं. तर असे लैंगिकता ठरण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. कोणत्याही टप्प्यामध्ये आपली लैंगिकता घडू शकते किंवा बदलू शकते, हे मान्य करायला पाहिजे. जर आपल्या आजूबाजूला अशा वेगवेगळ्या लैंगिकतेचे व्यक्ती असतील तर त्यांच्याशी आपण आदराने, सन्मानाने बोलायला पाहिजे, मोकळेपणाने बोलायला पाहिजे. आपण स्वतः जर हेटेरोसेक्शुअल व्यतिरिक्त इतर गटातील असू तर आपली लैंगिकता आधी स्वतः आपण मान्य करायला पाहिजे. आणि जिथं कुठे स्कोप आहे, जिथे कुठे विश्वासाची जागा आहे, त्या ठिकाणी आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. त्यातून आपल्या मनात स्वतःच्या लैंगिकतेविषयी कॉन्फिडन्स, स्वतःविषयी कॉन्फिडन्स आला तर आपल्या इतरांशी सुद्धा हळूहळू ते बोलता येईल. अशा अनेक मुलं मुली आता बोलायला सुरू झालेत. मी जसं म्हटलं की माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माझ्याशी आता अनेक मुलं मुली असे बोलतायत. माझे मित्रमैत्रिणी जे अनेक वर्षापासून सोबत होते पण कधी याविषयी बोलणं झालं नव्हतं, पण अर्थात मागच्या काही वर्षांपासून आपण लैंगिकतेविषयी जे काम सुरू केलंय त्यातून अनेक मुला मुलींमध्ये तो एक विश्वास यायला लागलाय की आपण मोकळेपणाने बोलू शकतो आणि इथे आपल्याला ती जागा आहे. ती जागा उपलब्ध करून दिल्यामुळे आता अनेक मुलं मुली मोकळेपणाने माझ्याशी बोलायला लागले आहेत. आणि तुम्ही सुद्धा, म्हणजे मी ओपनली सगळ्यांना सुद्धा सांगेल की आपल्यातील सुद्धा कोणाला जर कधी बोलायची काही गरज वाटली तर नक्की हक्काने मला कधी मेसेज करा, फोन करा आणि तुम्ही मोकळेपणाने तुमच्या मनातल्या सगळ्या भावना शेअर करू शकता.
पूर्णपणे त्याची सिक्रेसी जी असते त्याची गुप्तता जी आहे ती राखली जाईल आणि पूर्णपणे आदराने या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जातील, सन्मानाने स्वीकारल्या जातील याची खात्री असू द्या. त्यामुळे अशा पद्धतीने आपण सगळ्यांनीच आपल्या आजूबाजूला हे वातावरण तयार करूयात, लैंगिकताही समजून घेऊयात. आपण जर या वेगवेगळ्या लैंगिकतेच्या गटामध्ये असू तर आपली लैंगिकता स्वतः मान्य करू आणि इतरांची पण तसे मान्य करूयात आणि तसं वातावरण आपल्या आजूबाजूला तयार करूयात. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा यातला होता लैंगिक आकर्षणाचा. आता लैंगिक आकर्षण हे पुन्हा लैंगिक आकर्षण म्हटलं की आपल्याकडे फक्त स्त्री आणि पुरुष यांचे एकमेकांविषयीचे आकर्षण असंच ढोबळमानाने घेतलं जातं. तिथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते आकर्षण तर आपलं मान्यच आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण असूच शकतं. याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही, अनैसर्गिक नाही किंवा गिल्ट घेण्याचं कारण नाही. अनेकदा मुला मुलींच्या मनामध्ये किंवा अनेकदा मुलांच्या मनामध्ये, मुलींच्या पण येतात अनेकदा, की जवळच्या व्यक्तीविषयी लैंगिक भावना येतात आणि त्याविषयीचं खूप गिल्ट अनेक मुलं मुली अनेक वर्ष घेत असतात. तर त्याविषयी सुद्धा आपल्या म्हणजे एक मनाशी क्लिअर करायला पाहिजे की लैंगिक आकर्षण कुणाही व्यक्तीविषयी आपल्याला वाटू शकतं. अगदी आपल्या सख्ख्या भावाविषयी सुद्धा, अगदी आपल्या सख्ख्या बहिणीविषयी सुद्धा, अगदी आपल्या आईविषयी सुद्धा आणि अगदी आपल्या वडिलांविषयी सुद्धा कुणाही विषयी लैंगिक आकर्षण वाटणं अगदी नैसर्गिक आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, गिल्ट घेण्याचं किंवा अपराधी भाव मनात बाळगायचं कारण नाही. पण त्याच्या पुढे मनात एखादी भावना येणं, जसं आपण म्हटलं की लैंगिकता हे 3 टप्प्यामध्ये आपण सांगितलं ना. पहिला आपण काय म्हटलं की लैंगिकतेविषयी विचार, भावना आणि वर्तन. तर भावना आपल्या मनामध्ये येणं अतिशय नॉर्मल आहे, अतिशय नॅचरल आहे. आपल्या मनामध्ये कुणाविषयी काय भावना येऊ द्यायची हे आपल्या हातात नसतं. त्याचा कंट्रोल आपल्या कुणाच्याही हातात नसतो. आपण कितीही ठरवलं की या व्यक्तीविषयी माझ्या मनात या भावना येऊ द्यायच्या नाहीत, तरी त्या भावना आपल्या मनात येत असतात. कारण त्या भावना मनात येणं आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. त्या भावनांवरती आपण काय विचार करतो हे आपल्या हातात असतं. त्यामुळे पुढचे 2 टप्पे जे आहेत विचार आणि वर्तनाचे, ते आपल्या हातात असतात. लैंगिक भावना मनात येणं नॉर्मल आहे, नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. मान्य करूयात, त्याविषयी स्वतःला अपराधी समजायची गरज नाही, गिल्ट घ्यायची गरज नाही. पण त्याच्यावर जो विचार करायचा आहे तो अगदी विचारपूर्वक केला पाहिजे. मला ज्या व्यक्तीविषयी माझ्या मनात भावना येत आहेत, त्या भावना मी अधिक मनात ठेवणं किंवा त्याच्याविषयी पुढे काही वर्तन करणं शक्य आहे का? ते योग्य आहे का? हा विचार आपण करणं आणि त्या विचारानुसार वर्तन करणं हे पुढे गरजेचं असतं. हा सुद्धा लैंगिकता शिक्षणाचा एक भाग आहे. हे आपल्या अनेकांच्या गावी सुद्धा नसतं, पण आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लैंगिकता शिक्षणाला विरोध करणारे सुद्धा फक्त लैंगिक संबंध या नावाने याला विरोध करतात. पण लैंगिकता शिक्षण जसं म्हटलं तर व्यक्तिमत्व विकासाच्या घडणीतला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. तर तो लैंगिक आकर्षणाच्या बाबतीतलं सुद्धा आपलं त्याविषयीचे विचार आणि वर्तन ठरवण्यासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे. हा एक आपण कळालं की आपल्याला कोणाही विषयी आकर्षण मनात येऊ शकतं. त्यानंतर पुढच्या टप्प्यावर आपला जर जोडीदार असेल, तो प्रेमातला असो, नात्यातला असो जोडीदार असेल, त्याच्याविषयी आपल्या मनात काही भावना येत असतील, लैंगिक आकर्षणाच्या भावना येत असतील, तर लैंगिक संबंध करणं योग्य की अयोग्य? तिसरा टप्पा आपला जो लैंगिक संबंधाचा आहे, की ज्याच्यामध्ये लैंगिक संबंध हे आपल्या समाजामध्ये आतापर्यंत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे किंवा वातावरण असं आहे, की लैंगिक संबंध हे फक्त लग्नानंतरच करणं योग्य आहे किंवा लग्न आणि लैंगिक संबंध हे एकमेकांशी जोडलेले आहे. लग्नाशिवाय लैंगिक संबंध नाही आणि लैंगिक संबंध करायचे असतील तर लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत आपल्या समाजात सांगितलं जातं किंवा अशाच पद्धतीचं वातावरण आपल्या समाजात आहे. 1 मिनिट हा फक्त. ओके, सॉरी थोडासा डिस्टर्बन्स मध्ये. ठीक आहे. तर लैंगिक संबंधाविषयी आपण बोलत होतो की लैंगिक संबंध आणि लग्न याचा इतका परस्पर संबंध आपण जोडलेला आहे की ते बंधनकारक करून ठेवलेलं आहे की लग्नाशिवाय लैंगिक संबंध करू शकत नाहीत किंवा लैंगिक संबंध करायचा असेल तर लग्न करण्याशिवाय पर्याय नाही, असं आपण जे केलंय. अर्थात ते खूप अनैसर्गिक आहे. मुळात लग्न व्यवस्था हीच अनैसर्गिक आहे आणि ती माणसाने आपल्या सोयीसाठी बनवलेली आहे.
ती चुकीची आहे असं आपण अजिबात म्हणणार नाही, किंवा ती अस्तित्वातच नसावी, ती मोडून काढावी असे आपलं अजिबात म्हणणं नाही. पण लग्न आणि लैंगिक संबंध यांचा अवास्तव संबंध जोडणं किंवा त्यासाठीचं ते बंधन ठेवणं हे नक्कीच चुकीचं आहे, हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. आपण लैंगिक संबंधाचं वय आपल्याकडे लग्नाचं वय आणि लैंगिक संबंधाचं वय याविषयी सुद्धा जर आपण साधा विचार केला तर आपल्याकडे बघा, लग्नाचं कायदेशीर वय ठरलेलं आहे. लग्नाचं कायदेशीर वय 18 आणि 21 ठरलेलं आहे, पण लैंगिक संबंधाचं असं काही कायदेशीर वय ठरलेलं नाही. अर्थात त्याविषयीचे वेगवेगळे कायदे जे आहेत, इनडायरेक्टली ते कायदे आपल्याला सांगतात की जर 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलामुली सोबत लैंगिक काही संबंध किंवा लैंगिक व्यवहार केले आणि जर त्याविषयी तक्रार झाली तर ती कायद्याने गुन्हा ठरेल असं सांगितलं जातं. पण विना तक्रार जर कोणी लैंगिक संबंध संमतीने ठेवत असेल तर त्याविषयीचा काही कायदा आहे का? कुणी तक्रार केली नाही तर असं काही कायद्याने बंधन कुठेही नाहीये की तक्रारीशिवाय जर कोणी लैंगिक संबंध ठेवत असेल. मुळात लैंगिक संबंधाविषयीचे विचार मनात येणं आणि लैंगिक संबंधासाठी शरीर तयार होणं याचं वय हे लग्नासाठीच्या वयाच्या खूप आधीचं वय आहे. म्हणजे अगदी मी जसं सांगितलं की 10-12 वर्षापासून सध्या या सगळ्या लैंगिक भावना किंवा मासिक पाळी, वीर्यमुक्ती हे सगळ्या गोष्टी सुरू होत असतात. साधारण 15-16च्या आसपास शरीर त्यासाठी तयार झालेलं असतं, लैंगिक संबंध आणि सगळ्या गोष्टीसाठी. पण हे शरीर बाल संगोप म्हणजे काय प्रजननासाठी तयार झालेलं नसतं, बाळाच्या जन्मासाठी तयार झालेलं नसतं. म्हणून बाळाला जन्म देण्यासाठी जे वय आहे ते किमान 18-21 वर्षाचं असावं आणि बाळाला जन्म देण्यासाठी लग्न व्हायलाच पाहिजे. म्हणून लग्नाचं वय 18 ते 21 असं कायद्याने कदाचित ठरवलेलं असावं. कारण लग्न न होता लग्नाशिवाय मूल होणं हे समाजाला मान्य नव्हतं आणि म्हणून कायद्याने सुद्धा ते मान्य केलेलं नाही. आता अर्थात प्रौढ कुणीही व्यक्ती लग्नाशिवाय सुद्धा मूल जन्माला घालू शकते. हे आता सध्या सुधारलेली परिस्थिती आहे. पण आपण किमान आपल्या पुरते समजून घेऊयात की लैंगिक संबंधाला कोणतेही वय नाही, पण लैंगिक संबंध ही अतिशय जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. फक्त माझ्या मनात लैंगिक आकर्षण आलं, लैंगिक आकर्षण शमवण्यासाठी माझ्यासोबत एखादी व्यक्ती आहे, माझ्यासोबत एखादा पार्टनर आहे, आमची दोघांची संमती आहे, आमची दोघांची तयारी आहे, आम्हाला दोघांना त्यातून आनंद मिळणार आहे, पण आम्हाला दोघांना त्यातली जबाबदारी कळत नाहीये, आम्हाला दोघांना त्यातले धोके कळत नाहीयेत, आम्हाला दोघांना त्यातल्या सुरक्षेच्या काही गोष्टी कळत नाहीयेत, त्यातल्या वैद्यकीय गोष्टी कळत नाहीयेत, तर ती गोष्ट करावी का? तर करू नये. लैंगिक संबंध करण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घेतल्याच पाहिजेत किंवा त्या तयारी तुम्ही आधी केली पाहिजे. सगळ्यात पहिलं, लैंगिक संबंध करताना त्याविषयीची वैद्यकीय माहिती आपल्याला असली पाहिजे. मुळात लैंगिक संबंध याविषयी सुद्धा या वयात म्हणजे टीनेज किंवा 16 वर्षाच्या आतल्या मुलामुलींना, 18 वर्षाच्या आतल्या मुलामुलींना अनेकदा लैंगिक संबंध नेमकं कशाला म्हणायचं हे सुद्धा अनेकदा माहिती नसतं. लैंगिक संबंध म्हणजे शिश्न आणि योनी यांचं परस्पर मिलन हे सुद्धा अनेकांपर्यंत तेवढं पोहोचलेलं नसतं. तर त्यामुळे आधी त्याविषयी व्यवस्थित समजून घेणं की शिश्न आणि योनी यांचं एकमेकांशी मिलन म्हणजे लैंगिक संबंध आणि अर्थात ते लैंगिक संबंधाची पूर्ती आपण शिश्न आणि योनीच्या संबंधातून होते. त्याची सुरुवात आपल्या शारीरिक आपल्या स्पर्शातून, आपल्या चुंबनातून, आलिंगनातून, मिठीतून या सगळ्यातून होत असते आणि त्याची पूर्ती ही शिश्न योनीच्या संबंधातून होत असते. ही लैंगिक संबंधाविषयीची माहिती आपण पहिले घेतली पाहिजे. शिश्न योनीच्या संबंधातून मूल राहू शकतं, त्यातून गर्भ जन्माला येऊ शकतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जर मूल जन्माला येऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी काही गर्भनिरोधक असतात, कंडोम असतं, ते आपल्याला कसं वापरायचं याविषयीची माहिती असली पाहिजे. गर्भनिरोधक कधी कशी वापरायची याविषयीची माहिती आपण घेतली पाहिजे. आपली शारीरिक त्यासाठीची तयारी आहे ना, त्यासाठीची मानसिक तयारी आहे ना हे आपण पाहायला पाहिजे. आणि या पुढे जाऊन जर ही गोष्ट आपण लपून छपून करत असू आणि ही गोष्ट जर उघडकीस आली तर जे काही त्याचे परिणाम होतील त्या परिणामासाठी आपण तयार आहोत का? कारण बऱ्याचदा 10वी-12वी किंवा त्यापेक्षा कमी वयातली जे मुलं मुली आहेत ज्यांना स्वतःची जबाबदारी सुद्धा अजून घ्यायची, स्वतःची जबाबदारी सुद्धा जे घेऊ शकत नाहीत अशा मुलं मुली सुद्धा लैंगिक संबंधामध्ये अडकलेले दिसतात किंवा या लैंगिक संबंधामध्ये ते लैंगिक संबंध करताना दिसतात. यामध्ये बऱ्याचदा जबाबदारीची जाणीव नसते. फक्त कुतूहल म्हणून, फक्त करून बघूयात म्हणून,
अनुभव घ्यायचा म्हणून अशा पद्धतीने केलं जातं. जर समजून उमजून जबाबदारी घ्यायची तयारी नसताना आपण हे करत असू तर यातून बऱ्याचदा धोका, फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते आणि यामध्ये जास्त त्रास किंवा जास्त फसवणूक मुलींची होऊ शकते. याचा त्रास पुढे जाऊन मुलींना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. म्हणून मुलींनी या बाबतीत अधिक जागरूक राहणे जास्त गरजेचं आहे, की आपण लैंगिक संबंध जर करत असू किंवा करायची इच्छा असेल तर त्यासाठी आपण स्वतः तेवढे सक्षम आहोत का? आपण स्वतः शारीरिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि स्वतःची सामाजिकदृष्ट्या सुद्धा, स्वतःची आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःची जबाबदारी घेण्यात सक्षम झालेलो आहोत का? जर आपली काही गोष्टी उघडकीस आली, घरातून आपल्याला बाहेर काढलं आणि त्या मुलानेही आपली जबाबदारी घ्यायचं नाकारलं, तर आपण काय करू शकणार आहोत? त्यामुळे लैंगिक संबंध ही फक्त आनंदाची किंवा मनात इच्छा आली म्हणून करायची किंवा आली लहर केला कहर अशा पद्धतीने करायची गोष्ट नाही. लैंगिक संबंध ही अतिशय जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. ती अतिशय आनंदाची सुद्धा गोष्ट आहे, पण ती तेवढीच जबाबदारीने सुद्धा करण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या. लैंगिक संबंध किंवा लैंगिक आनंद घेत असताना आपण कुणाला फसवत तर नाही, आपण स्वतःची फसवणूक तर करून घेत नाही. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मुलींनी जसं स्वतःची फसवणूक होणार नाही ना, हे पाहिलं पाहिजे. तसं मुलांनी सुद्धा, जरी मुलांवर याचा फार परिणाम होणार नसला, कारण गर्भ मुलींच्या शरीरात राहणं वाढणार आहे, मुलांच्या शरीरात नाही. त्यामुळे मुलांवर याचा फार परिणाम होत नाही. पण म्हणून आपल्यावर फार परिणाम होत नाही म्हणून आपण दुसऱ्यांना धोका द्यायचा का? किंवा दुसऱ्यांचं आयुष्य आपण खराब करायचं का? हाही विचार मुलांनी सुद्धा केला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत आपण जबाबदार होत नाही, तोपर्यंत लैंगिक संबंध हे करण्यापासून आपण टाळलं पाहिजे हे करणं. आणि जर वेळ आलीच करायचं समजा ठरलंच किंवा आपण करणारच असू, तर त्याविषयीच्या गर्भनिरोधकांविषयी आधी पुरेपूर माहिती घ्या. कंडोम कसा वापरायचा त्याविषयीची माहिती घ्या. कंडोम वापरून, गर्भनिरोधक व्यवस्थित वापरून मगच लैंगिक संबंध करायला हवेत. त्यातून कोणत्याही प्रकारे गर्भ राहणार नाही याविषयीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. यानंतर जबाबदार व्यक्तींचे लैंगिक संबंध याविषयी आपण पाहूयात, की जे आता वय पूर्ण झाले, 18-21 वर्ष झालेत, आपण अगदी 20च्या पुढे गेलो आहोत, दोघेही तरुण आहोत, समंजस आहोत, जबाबदार आहोत, पण लग्न झालेलं नाही आणि लैंगिक संबंधाची इच्छा आहे. तर करू शकतो का किंवा करावं का? माझं मत आहे स्पष्टपणे, मी आता अनेक ठिकाणी सांगतो, की करायला काहीही हरकत नाही. जर तुम्ही दोघेही प्रौढ असाल, दोघेही स्वतःची आणि एकमेकांची जबाबदारी घ्यायला तयार असाल, या रिलेशनशिप मधून येणारे याचे जे काही परिणाम होतील, म्हणजे अर्थात लैंगिक संबंध करताना किंवा कोणतेही नातं एकमेकांशी जोडताना त्या नात्याची एकमेकांवरती जबरदस्ती होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकानेच घेतली पाहिजे. म्हणजे जर मी मुलगी असेल आणि मी जर लैंगिक संबंधामध्ये किंवा कोणत्याही नात्यामध्ये मी पडत असेल, अगदी लैंगिक संबंध जरी आले नाहीत किंवा आले जरी, तरी या दोन्ही प्रकारांमध्ये मी स्वतःच्या मर्जीने या नात्यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या नात्याची पूर्ण जबाबदारी माझी स्वतःची सुद्धा असणार आहे. या मुलींनी सुद्धा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेकदा नात्यात असताना बऱ्याचदा मुलं मुली दोघं मिळून, अनेकदा दोघांच्या संमतीने, दोघांच्या परस्पर विश्वासाने म्हणा किंवा दोघांच्या परस्पर संमतीने आणि आनंदाने दोघं लैंगिक संबंधामध्ये असतात, एन्जॉय करतात. पण ज्या वेळेस दोघांचं नातं बिघडतं किंवा वेगळं व्हायचा विचार येतो, त्यावेळेस मुलींकडून बऱ्याचदा मुलांवरती तो लैंगिक अत्याचाराचा किंवा बलात्काराचे आरोप केले जातात, किंवा मग माझी फसवणूक झाली, धोका दिला, चीट केलं, अशाही पद्धतीचे काही आरोप केले जातात. तर या बाबतीत दोघांनी आणि मुलांकडून सुद्धा अनेकदा मुलींच्या बाबतीत असे आरोप केले जातात आणि मग अनेकदा अशा मुलींच्या चारित्र्यावरती सुद्धा डाग उडवले जातात किंवा चारित्र्याविषयी बदनामी केली जाते, समाजात तिच्याविषयी बदनामी केली जाते. मुलांकडून अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी घडत असतात. तर दोघांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्याही नात्यात असो, प्रेमाच्या नात्यात असो किंवा लैंगिक संबंधाच्या सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये असो, आपण स्वतःच्या जबाबदारीने ते करत आहोत. आणि जोपर्यंत आपण एकमेकांसोबत आहोत, जोपर्यंत आपल्याला दोघांनाही ही नातं जगायला आवडतंय, प्रेमाचं नातं असेल, लैंगिक संबंध असतील किंवा नसतील किंवा लैंगिक संबंधाच्या नात्यात असो, आपल्याला दोघांनाही जोपर्यंत त्यात आनंद येतोय तोपर्यंत ते नातं छान जगावं. दोघांपैकी एकालाही जर त्या नात्यामध्ये मजा येत नसेल आणि कोणत्याही क्षणी दोघांपैकी कुणालाही त्या नात्यातून जर बाहेर पडावं वाटत असेल, तर कुणालाही कोणत्याही नात्यात आपण अडकवून ठेवू शकत नाही आणि जबरदस्ती कुणाशी आपण कोणतेही नातं जोडू शकत नाही. आणि जबरदस्ती जोडलेलं नातं कधीच जास्त टिकू शकत नाही आणि ते कधीच दोघांनाही आनंद पण देऊ शकत नाही. जबरदस्ती जोडलेलं
किंवा जबरदस्ती ताणलेलं नातं हे दोघांनाही त्रासच देईल. दोघांचंही आयुष्य पुढे जाऊन ते अधिकाधिक तणावाचंच आयुष्य निर्माण करेल. त्यामुळं अशा पद्धतीचा ताणतणाव न घेता, नात्याचा कोणताही दबाव एकमेकांवर न टाकता, जे काही नातं आपण एकमेकांसोबत जगलो, आनंदाने, प्रेमाने, विश्वासाने जगलो, खूप छान दिवस एकमेकांसोबत घालवले, त्या दिवसांची छान आठवण एकमेकांसोबत राहावी यासाठी दोघांना ते जे गाणं आहे की वो अफसाना जो अफसाना अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड देके छोड़ देना अच्छा. त्या गाण्याप्रमाणे जर आपलं नातं पुढे जाऊ शकत नसेल, कोणत्याही टप्प्यावर हे नातं असेल, अगदी वर्षभराचं असेल, 10 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, लैंगिक संबंधाचं असेल, लैंगिक संबंध शिवायचं असेल, कोणत्याही टप्प्यावर जर आपल्यातील एकाला जरी असं वाटलं की हे नातं पुढे कंटिन्यू करायची इच्छा नाही, तर त्या व्यक्तीच्या त्या मताचा आदर आपण केला पाहिजे आणि कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही नात्याची जबरदस्ती न करता ते नातं आनंदाने दोघांनी एकमेकांच्या सन्मानाने ते नातं थांबवलं पाहिजे आणि आपलं आयुष्य पुढे आपण जगलं पाहिजे. मी वेळेकडे बघत नाहीये, मला जर वेळेचं सांगा, जर वेळ संपत आली असेल. मला असं वाटतं 1 तास झालेला आहे. बऱ्यापैकी विषय आपले कव्हर झालेत. काही अजून 1-2 मुद्दे राहिले असतील. समजा तुम्हाला कन्सेंट, मला असं वाटतं एक मला ठळक मुद्दा आठवतो तो म्हणजे कन्सेंट. तो फक्त शेवटचा मुद्दा मी 1-2 मिनिटात घेतो आणि मग मी थांबेल. काही प्रश्न अनेकांच्या मनात आलेच असतील, तर ते प्रश्न सगळ्यांनी नोंदवून ठेवा. कन्सेंट विषयी मी शेवटचं बोलेल की कोणत्याही नात्यात आपण असो, कन्सेंट अतिशय महत्वाची आहे. अनेकदा कन्सेंट विषयी ना, कन्सेंट हा शब्दच अनेकांच्यासाठी खूप गोंधळाचा ठरतो, की म्हणजे समजा आम्ही आज नात्यात आहोत, प्रेमामध्ये दोघांनी एकमेकांना होकार दिलाय, प्रपोज केलंय आणि ऍक्सेप्ट केलंय आणि मग प्रेमात आहोत, तर मग स्पर्श करायला काय हरकत आहे? प्रेम आहे ना, मग स्पर्श करायला का नकार द्यायला पाहिजे? हातात हात घ्यायला काय हरकत आहे? ही अगदी साहजिक गोष्ट आहे, अगदी साधी गोष्ट आहे. असं अनेकांना वाटू शकतं. पण एखाद्या व्यक्तीची जर इच्छा नसेल, की ठीक आहे प्रेमात आहोत, मी मान्य केलंय, माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, मान्य आहे. पण मला हातात हात घ्यायची आत्ताच इच्छा नाही किंवा मला त्या टप्प्यापर्यंत अजून जायचं नाही, शारीरिक स्पर्शापर्यंत अजून जायचं नाही. असं जर त्या व्यक्तीचं म्हणणं असेल, तर त्या मताचा आपण आदर केला पाहिजे. कन्सेंट ही फक्त लैंगिक संबंधासाठीच असते असं नाही. कन्सेंट ही अगदी शारीरिक स्पर्शापासून मग पुढे मिठीत घेणं, किस करणं, चुंबन घेणं या सगळ्या बाबतीत कन्सेंट अतिशय महत्वाची असते. आपण अनेकदा नात्यात असताना आपल्या पार्टनरला गृहीत धरतो आणि गृहीत धरून अनेकदा अनपेक्षितपणे किंवा इच्छा नसताना आपण या गोष्टी लादतो. आलिंगन असेल, मिठी असेल, चुंबन असेल किंवा स्पर्श असेल किंवा लैंगिक संबंध असतील, या सगळ्याच गोष्टी आपल्याकडून लादल्या जाऊ शकतात. त्या लादल्या जाता कामा नयेत. लैंगिक संबंधाच्या बाबतीत सुद्धा असेल, की समजा लैंगिक संबंधाला आधी ती हो म्हटली, पण आत्ता लैंगिक संबंध ज्यावेळेस करायची वेळ आली प्रत्यक्षात, त्यावेळेस आत्ता मला नको वाटतंय. म्हणजे मला आधी असं वाटलं, की ठीक आहे आपण पुढे जाऊयात. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष लैंगिक संबंध करण्याची वेळ आली, त्यावेळेस मला जर नको वाटतंय, तर त्यावेळेला सुद्धा नकार मान्य करता आला पाहिजे. नो मीन्स नो. पिंक आपण सगळ्यांनी पाहिलाच असेल. कोणत्याही क्षणी, कोणत्याही मोमेंटला, कोणत्याही क्षणाला जर समोरची व्यक्ती नाही म्हणत असेल, तर त्यावेळेस आपण नाही म्हणून त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. इतका कन्सेंटचा आदर आपल्या प्रत्येकाचा करता आला पाहिजे. लग्नाच्या नात्यात असा, प्रेमाच्या नात्यात असा किंवा सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये असा, कोणत्याही नात्यात लग्नाचा जोडीदार आहे म्हणून सेक्सची जबरदस्ती करता कामा नये किंवा आता वैवाहिक जोडीदार आहे, लग्न झालंय, मग सेक्सची परवानगी मागायची काय गरज? लैंगिक संबंध तर व्हायलाच पाहिजेत. लैंगिक संबंधाला नकार द्यायचा काय संबंध? असे काही जर विचार आपल्या मनात असतील, तर हे सुद्धा आपण काढून टाकले पाहिजेत. कन्सेंट हा प्रत्येक नात्यात, प्रत्येक टप्प्यावर महत्वाचा आहे आणि नो मीन्स नो हे वाक्य प्रत्येकाने आपल्या मनावर ठसवून घेऊयात. या ठिकाणी मी थांबेल. आपले काही प्रश्न असतील अनेकांच्या मनात, तर ते प्रश्न आपण घेऊयात आणि मग हे सत्र थांबूयात. थँक्यू. नक्कीच येस, आनंद तुमच्याकडे. नक्कीच आपण हा. प्रश्न घेऊयात आता. आणि मला वाटतं की म्हणजे एकच 30 सेकंद घेतो साधारणतः, की विषयच एवढा सेन्सिटिव्ह आहे की गेल्या सत्राला असं सगळं फुल भरलेलं होतं, हाऊसफुल होतं आणि सेन्सिटिव्ह विषयाला ह्यावेळेस बरीच लोकांनी नांदी मारली आता. असं तर आपण थोडंसं पुढे जाऊयात आता. अरे खरं म्हणजे आपलं जे बोलणं झालं ना, की फार गर्दी व्हायला नको, नाहीतर मी फार पसरवला नाही मेसेज.
नाही तर मी पसरवलं असतं मला असं वाटतं की आले असते लोक बऱ्यापैकी. नाही पण आमच्याकडे मला असा अंदाज आला की मला असं वाटलं 100च्या वर लोक सर्रास असतील, तर मग जास्त नको गर्दी करायला, म्हणून मी फार मेसेज व्हायरल नाही केला. नाही नाहीतर अजून लोक आले असतील. होतात तसं, पण ते काय की तुमच्याकडून जाण्याला आणि हे जर थोडा टॅबू जो आहे अजून थोडासा हळूहळू निघतोय. हो. अं, येस, येस. 70 तर एक 100%. बरीच आहे संख्या असं म्हणूयात आपण, की हळूहळू अजून त्याकडे जाऊयात, अजून पुढच्या टप्प्यात अजून एखाद्या सत्रात अजून थोडासा फरक पडेल ते. पण ते करेक्ट, काय करेक्ट. ते मनातच बसलंय की लैंगिकता कुठे लिहिलं असलं तर मी त्याच्याकडे बघणार पण नाही, असं कदाचित असू शकतं ते. तर त्याच्यामुळे पण आहे. पुढचे प्रश्न घेऊयात आपण. कुणाला काय प्रश्न असेल तर थोडंसं आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून किंवा हात वर केला तर आपण वन बाय वन घेता येईल. अंकित. आय एम ऑडिबल. माझी आवाज येत आहे काय? येस येस. माझा एक प्रश्न आहे, पण मला 30 सेकंद लागतील हा पुरा एक कॉन्सेप्ट थेरीच आहे स्टार्टिंग पासून एंडपर्यंत. म्हणजे माझ्याच पर्सनली ही गोष्ट आहे की ते कसं सांगावं मी आजपर्यंत मला सांगितलं नाही. देन अशी आहे का, मी 13 वर्षाचा होतो. एक 10 वर्षाची मुलगी होती. अं, मला आकर्षण व्हायचं तिच्याकडे. आणि मग ते 13 वर्षाची झाली, मी 16 वर्षाचा झालो. मी तिला ऍज अ प्रपोज केला. आणि मग ते 13 वर्षाची मुलगी, मी 16 वर्षाचा. असं करत करत हे हळूहळू आकर्षण प्रेमात गेलं. आज मी 26 वर्षाचा आहे. ते मुलगी 23 वर्षाची आहे. मी पीजी वगैरे केली, सगळं केलं. आमचं प्रेमात रूपांतर झालं आता. आणि यामध्ये खूप काही गोष्टी मधामध्ये आल्या, झगडे भांडणे. आणि नंतर आता आम्ही असा विषय केलाय की लग्न करायचं. सुदैवानं ती मुलगी खूप समजदार निघाली. तिने पण आपलं एज्युकेशन चांगलं केलं. दोघांना जॉब आहे, चांगले आहेत. म्हणजे आर्थिक दृष्ट्या आम्ही थोडे बहुत म्हणजे चांगले बळकट आहोत सध्या. ह्या टप्प्यामध्ये मला असं वाटते का, ते आकर्षण स्टार्टिंगला जे आकर्षण झालं, मग नंतर प्रेमात झालं. तर आता ह्या स्थितीपर्यंत मी आलो. तर हे योग्य आहे की म्हणजे योग्यच आहे ना, की ह्यामध्ये पण काही गोष्टी आहेत आणखी? हा. अंकित, तू सांगितलं तसा टप्पा, त्या टप्प्यानुसार बऱ्यापैकी वेळ तुम्ही सोबत आहात. मला असं वाटतं आज तुझं वय 16 वर्ष, म्हणजे बऱ्यापैकी 12-13 वर्ष तुम्ही सोबत एकमेकांच्या घातलेले आहेत. त्यामुळे आपण असं खरं तर गृहीत धरता येत नाही असं, की तुम्ही 12 वर्ष सोबत आहात म्हणजे तुम्ही एकमेकांना पूर्ण ओळखलं असेल. मी फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगेल, की तुम्ही आज लग्नाचा निर्णय घ्यायचा विचार करताय म्हणून. जसं आपण सांगतो की आकर्षण, प्रेम आणि लग्न हे 3 वेगवेगळे टप्पे आहेत. आकर्षण असणं चांगलं आहे, पण ते प्रेम नसतं. प्रेम असणं चांगलं आहे, पण लग्नाचा विचार करताना प्रेमात आहोत म्हणून करू नये. तर लग्नाचा विचार करताना काही काही गोष्टींचा विचार करावा. तर त्यासाठी तुम्ही फक्त 13 वर्ष तुम्ही सोबत असताना किंवा आत्ता, तुम्ही आधी काय विचार केला ते सोडून द्या. जेव्हा तुम्ही एकमेकांना आवडला तेव्हा काय होतं तेही सोडून द्या. कारण तेव्हा तुम्ही खूप लहान होतात. तेव्हा तुम्हाला जे काही एकमेकांविषयी मनात आलं असेल त्यापेक्षा आता खूप वेगळं आहे. कारण तुम्ही दोघेही आज खूप वेगळे आहात, 13 वर्षापूर्वी खूप वेगळे होतात. आज जोडीदार म्हणून अंकितला त्याच्या आयुष्यातली जोडीदार कशी हवी आहे, याविषयी तुझ्या मनात काय आहे? माझी जोडीदार अशी असावी किंवा किमान अशी नसावी, अशी काही विचार तुझ्या मनात असतील. मग ते विचारसरणीच्या बाबतीत असेल, सवयींच्या बाबतीत असेल, स्वभावाच्या बाबतीत असेल, तर ते तू आधी तुझ्या मनाशी विचार करायला पाहिजे की या गोष्टी माझ्या जोडीदारात आहेत का, म्हणजे असायला पाहिजेत, हे तू तुझं ठरवायला पाहिजे. आणि मग ते तिच्यात आहेत का हे बघायला पाहिजे. सेम तिला विचारायला पाहिजे की तुझ्या मनात जोडीदार म्हणून काय गोष्टी आहेत किंवा काय विचार आहेत, की तुझ्या भविष्यातील जोडीदारात कोणकोणते विचार, वैचारिक सरणी कशी असायला पाहिजे, स्वभाव कसा असायला पाहिजे, सवयी कोणत्या नसायला पाहिजेत, किंवा आवडी कोणत्या आहेत किंवा नाहीत, ह्या गोष्टी आज जुळत असतील आणि तुम्ही जर पुरेपूर एकमेकांना व्यवस्थित समजून घेतलं असेल, तुम्हाला एकमेकांच्या घरच्यांविषयी व्यवस्थित माहिती आहे का, तुम्ही लग्नानंतर कुठे राहणार आहात, जर समजा तुझ्या घरी राहणार असाल तर मग तुझ्या घरच्यांविषयी तिला पूर्ण माहिती आहे का. कारण बऱ्याचदा काय होतं ना, लग्नानंतर आपल्या घरच्यांच्या येणाऱ्या सुनेबाबतीत काय अपेक्षा असतात, तर त्या अपेक्षा काय आहेत नेमक्या घरच्यांच्या, त्या तू तिला सांगितलेल्या आहेत का. या सगळ्या टप्प्यावर तुम्ही एकमेकांशी बोला. आणि जर या सगळ्या गोष्टी बोलून झाल्या असतील आणि तुम्ही तरी एकमेकांचे सगळे विचार जुळत असतील, तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. येस संकेत. ऍक्च्युअली माझं इतकं डीप बोलणं झालंय का पैशाचं कसं करायचं, देन
फॅमिली बॅकग्राऊंड एकसारखं आहे, म्हणजे आर्थिक परिस्थिती एकसारखी आहे, कास्ट वगैरे सब एकसारखं आहे, ओके. रिलेटिव्ह एकामेकाला ओळखतात लहानपणापासून, पण फॅमिली फ्रेंड्स आहे, सगळं सगळं एकसारखं आहे. माझा मूळचा प्रश्न होता का जे मी करत आहोत हे आता योग्य आहे का, म्हणजे आम्ही तर समजतोय का दुसऱ्याला, आणि कारण खूप तिनं मला खूप सपोर्ट केलाय एज्युकेशन मध्ये राहू, आणि मी पण तिला खूप सपोर्ट केलाय, आणि सगळेच टप्पे एकदम बरोबर झाले. प्रश्न गुड हा गुड. एकच आहे का आता बरोबर करत आहे का मी, का आणखी काय आहे यामध्ये? नाही, ठीक आहे ना. हे तुम्ही आता सांगतोय त्या पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करत येते तुम्ही पुढे आलेला आहात. त्यामुळे आकर्षणातून सुरू झालं तुमचं नातं, हळूहळू मैत्रीतून प्रेमात रूपांतर झालं असं दिसतंय. एकमेकांना सपोर्ट करता करता तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलाय आणि एकमेकांचा विश्वास अधिक वाढला, ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त लग्न करताना अंकित मी एकच सांगतो फक्त, की बऱ्याचदा असं होतं की आपण गृहीत धरतो आपल्या जोडीदाराला किंवा स्वतःला सुद्धा. त्यामुळे क्लिअर फक्त एकदा बोलावं लागतं. कारण प्रेमाच्या नात्यात असताना काय होतं ना, की आपला एक असा समज किंवा कधी-कधी गैरसमज असतो, की आम्ही एकमेकांना पूर्ण ओळखतोय. आम्ही एवढ्या वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय. तर फक्त छोट्या-मोठ्या गोष्टींविषयी मी सांगितलं त्यातलं काही बोलून घे किंवा मला हवं तर नंतर WhatsApp मेसेज कर. मी तुला कुंडली पाठवेल, आपली आधुनिक विचारांची कुंडली जी आपण म्हणतो. त्यातल्या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही व्यवस्थित आधी एकमेकांशी बोलून घ्या. त्या गोष्टी तुम्हाला लग्नानंतर खूप सपोर्ट करतील पुढचं आयुष्य छान जगण्यासाठी. हां, तर त्यामुळे तेवढं करा. बाकी मला असं वाटतं तुम्ही योग्य मार्गावर आहात. मला नंबर पाठ, इथं मेसेज बॉक्स मध्ये नंबर वगैरे टाकून द्या, माझ्याकडे नंबर येस, नाही. मी पण येस. अंकित शेअर करतो मी. थँक्यू. येस, संदीप. ओके. दादा नमस्कार. माझं नाव संदीप सूर्यका मदन साबळे, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. तर माझा एक छोटासा प्रश्न होता की आपण आता कॉमनली जसं त्याला वेगवेगळ्या शब्दांनी अधोरेखित करतो, जसं की ओपन वातावरण आहे, वैचारिक आहेत, आणि आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे जेवढं खुल्यापणाने आपण वावरतोय असं म्हणतोय, तर त्यामध्ये मुलं आणि मुली हे जे एवढे ओपन माइंडेड झाले आहेत, तर त्यासाठी काही सीमा असतात. तर त्या नेमक्या काय असल्या पाहिजे? जसं आपण दुसरीकडे ही बाजू घेऊन मांडतो की एक मुलगी 4-5 मुलांसोबत म्हणजे फिरली किंवा फ्रेंड असेल तर आपण तिला म्हणतो की छपरी आहे, आणि तेच एका मुलाने केलं तर आपण त्याला म्हणतो की किती स्मार्ट आहे, म्हणजे याच्यासोबत 4-5 मुली फिरतात. तर यावर तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायचं. थँक्यू. येस. मला असं वाटतं की याविषयी आता आपण सगळेच या गोष्टी मान्य करायला पाहिजेत, की मुलगा असो किंवा मुलगी असो, एकापेक्षा जास्त नाती एकाच वेळेस असू शकतात का? तर असूच शकतात. त्यात काहीच फार वावगं असं नाही. फक्त प्रेम आपण जे म्हणतो, की एका वेळेस एकाच व्यक्तीवर प्रेम असतं. एकापेक्षा जास्त व्यक्तीवर प्रेम होऊ शकतं, पण ते एकानंतर दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होऊ शकतं. एकाच वेळेस मी 4 लोकांवर प्रेम करते आणि प्रेमाच्या नात्यात आहे, असं होत नाही. मी प्रेम 4 लोकांवर करू शकते किंवा करू शकतो, पण आधी एकावर प्रेम केलं, मग नाही जमलं, मग मी दुसऱ्याच्या प्रेमात पडले, मग नाही जमलं, मग तिसऱ्याच्या पडले. असं प्रेमाच्या बाबतीत एका वेळेस एकाच व्यक्तीवर प्रेम करू शकतो. पण आकर्षण एका वेळी अनेकांच्या बाबतीत असतं. त्यामुळं जी कोणी मुलगी किंवा मुलगा आपण जे म्हणतोय, की 4-5 जणांसोबत फिरतात किंवा 4-5 जणांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, ते प्रेमाचं नाहीये एवढं आपण नक्की समजून घेऊयात. आपण स्वतः असू त्या नात्यात किंवा इतर कोणी असो, आपण जर एकाच वेळी 4 मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असू, तर नक्कीच ते प्रेम नाही, हे आपण आधी स्वतःशी पक्का करूयात. प्रेम नसताना सुद्धा तुम्ही 4 एकाच वेळेस 4 मुलींशी रिलेशन ठेवणं काही चुकीचं नाही. पण जर तुम्ही त्या 4ही मुलींना सांगत असाल, की मी फक्त तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असं प्रत्येक 4हींना सांगत असाल, तर ही फसवणूक आहे. एका व्यक्तीला सांगणं, की मी फक्त तुझ्यासोबत आहे आणि दुसऱ्या तिघींसोबत नातं ठेवणं आणि असंच त्यांना पण सांगणं, ही शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे जर 4ही मुलींना माहिती असेल, की हा 4 मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि मग तुम्ही ते एन्जॉय करत असाल, तर इट्स ओके. काहीही हरकत नाही. पण तेवढा प्रामाणिकपणा, तेवढी मोकळीक असली पाहिजे. तुम्ही फसवत नाहीत ना कुणाला. तू फक्त माझीच किंवा मी फक्त तुझाच आहे, असं म्हणायचं आणि इकडे 4 मुलींसोबत फिरायचं. असं करत असेल तर हे चुकीचं आहे. धोका न देता, कुणाची फसवणूक न करता, कुणालाही त्रास न देता तुम्ही भरपूर नाते एन्जॉय करा. काही हरकत नाही. पण मान्य करा. सांगा स्पष्टपणे, की मी एकाच वेळी 4 मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तू 5वी आहेस. मला तू आवडलीस. मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायला आवडेल. तुला आवडेल का? आवडणार असेल तर ओके. तू माझी 5वी मैत्रीण असेल, जिच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये असेल एकाच वेळी. असं असेल तर वेल अँड गुड. अधिक हेल्दी राहील. फसवून करू नका, एवढंच फक्त आपलं म्हणणं आहे. आणि प्रेम एका वेळी 4 व्यक्तींसोबत काय 2 व्यक्तींसोबत पण असू शकत नाही. प्रेम एका वेळी
एकाच व्यक्तीवर असू शकतं एवढं नक्की. थँक्यू दादा, थँक्यू. प्रतिभा प्रतिभा गवळी. तुमचा माईक 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 म्यूट आहे. येतोय आवाज? हा येतोय. हो हॅलो. हा हा. येतोय. संदीपनी आता जो मुद्दा मांडला होता त्या संदर्भात मला बोलायचं होतं. मांडणी खरंच खूप सुंदर झाली आणि खूप मुद्द्यांचा सर्व बाजूनी विचार केला गेला. मला फक्त संदीपला असं म्हणायचं होतं की कित्येकदा आपण खूप वर्षांपासून ओळखत असतो एकमेकांना, तरी पण आपल्या मनात काही भीती असते किंवा लग्नानंतर खरं तर बरीच परिस्थिती दोघांसाठी बदललेली असते. त्यावेळेला आपण एकमेकांना कसं जाणून घ्यायचं आणि कसं पुढे एकमेकांसोबत, कारण आपण दोन व्यक्तींच्या सगळ्या आवडीनिवडी 100% जुळतील अशी जोडी सापडणं मला वाटतं कठीण आहे. असं जर असतं तर मग कधीच लग्न मोडली नसती आणि सगळ्यांनी 100% जुळतंय असं बघून लग्न केलं असतं. तर प्रत्येकाला ऍडजस्टमेंट करावी लागते. मुलगा असू दे, मुलगी असू दे, आवडीनिवडीमध्ये फरक असणार, पण ती विविधता आहे हे ऍक्सेप्ट करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि मग या संदर्भात तुमच्या मनात जर काही शंका असेल तर काउन्सिलिंग सारख्या, प्री मॅरेज काउन्सिलिंग सारख्या ज्या फॅसिलिटीज आता विज्ञानाने आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत, त्या खरं तर मी म्हणते की सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. आपण लग्नावरती एवढा लाखो रुपयांचा खर्च करतो, 5-10 हजार रुपये काउन्सिलिंग वर खर्च झाला तर ते आपल्या भविष्यासाठी खूप चांगलं असतं. कारण लग्न किंवा संसार म्हणजे फक्त मुलगा आणि फक्त मुलगी नसते. हे सरांनी मगाशीच सांगितलं की घरातली सगळी माणसं असतात, तर त्या सगळ्यांना कसं बरोबर घेऊन चालायचं. आणि खरं तर मला असं वाटतं की या सगळ्या कन्सेप्ट मध्ये आपली प्रथा अशी आहे की मुलगी सासरी जाते, त्यामुळे जास्त जबाबदारी मला वाटतं मुलांनी पार पाडायची असते की दोन्हीकडे म्हणजे आपले घरातले आणि बायको यांच्यामध्ये समतोल कसा साधता येईल आपल्याला. तर या संदर्भात काही काउन्सिलिंग वगैरेच्या फॅसिलिटीज आपण घेऊ शकतो आणि त्या आता सध्या सगळीकडे अवेलेबल आहेत. आणि याची मदत नक्की होते आपल्या संसारात पुढे जाण्यासाठी. येस, थँक्यू. खरंय खरंय. थँक्यू अगदी ताई. खरंय. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस गोष्टी जुळतातच असं नाही किंवा जुळायला पाहिजेत असं नाही. त्या पूरक असायला पाहिजेत आणि मान्य असायला पाहिजेत. माझ्या आवडी, माझ्या नावडी, माझ्या सवयी, तुझ्या सवयी, स्वभाव जुळतीलच असं नाही किंवा जुळावेतच 100% असा आपला आग्रह कधीच नसतो किंवा नसायला पाहिजे. त्या पूरक असायला पाहिजेत एकमेकांना किंवा मान्य असायला पाहिजेत. माहिती असायला पाहिजेत आणि मान्य असायला पाहिजेत असं आपण म्हणतो. येस, पुढे. पुढे कोणाला प्रश्न? हा, प्रणिता. हॅलो, माझा आवाज येतोय? हा येतोय. हो. नमस्कार. माझा प्रश्न आहे समलैंगिकतेविषयी. तर अशी जी मुलं आहेत जे आहेत समलैंगिक, पण मग भविष्याचा विचार करतात, त्यांनी त्यांच्या घरी कसं सांगावं ज्या घरच्यांना या संकल्पना माहीतच नाहीये, त्यांना माहीतच नाही समलैंगिकता काय असते किंवा असंही काहीतरी एक्झिस्ट करू शकतं. मग ते जेव्हा प्लॅनिंग करतात लग्नाची वगैरे, ते तर मी मुलगी असेल तर ते तर अशीच प्लॅनिंग करणार की ही दुसऱ्याच्या घरी जाणार किंवा हिचं लग्न मुलाबरोबर लावून दिलं जाणार. तर मी मुलगी म्हणून त्यांना कसं इंट्रोड्यूस करू या सगळ्या गोष्टी की त्यांना समजतील पण त्या. करेक्ट. बरोबर आहे. त्यासाठी प्रेरिता काय करायला पाहिजे ना, म्हणजे आपण सगळ्याच लग्नाविषयी असं म्हणतो की हेटेरोसेक्शुअल असो किंवा होमोसेक्शुअल असो, मुला-मुलींनी सुद्धा पालकांची खूप आधीपासून तयारी करून घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण जोडीदाराच्या विवेकावरच्या संवाद शाळामध्ये सुद्धा सांगतो की आधी आपला संवाद आपल्याशी आणि त्यानंतर दुसरा संवाद आपल्या पालकांशी आपला असायला पाहिजे. तर लग्नाविषयीचे सुद्धा जर आपल्याला समजा वेगळ्या पद्धतीचे आपले काही विचार असतील, तर आपण आधी पालकांची हळूहळू त्याविषयी डिस्कशन करायला पाहिजे. त्याविषयीचे मुद्दे घरात सतत चर्चेला घ्यायला पाहिजे. त्याविषयीचे काही लेख आले तर वाचायला द्यायला पाहिजेत किंवा वाचून दाखवायला पाहिजेत.
आपल्या आजूबाजूच्या काही मित्रमैत्रिणींचे असे काही किस्से असतील किंवा काही घटना घडल्या तर त्या सांगायला पाहिजेत घरात आवर्जून, त्यावर चर्चा घडून आणायला पाहिजे. वेगळ्या पद्धतीने होणारे काही लग्न आजूबाजूला कुठे असतील आपल्या मित्रमैत्रिणींचे, तिथं आवर्जून आपल्या आई वडिलांना आग्रहाने घेऊन जायला पाहिजे. असे वेगवेगळे छोटे छोटे तयारीचे मुद्दे आहेत कोणत्याही लग्नासाठी, हेटेरोसेक्शुअल असो किंवा होमोसेक्शुअल असो. आता होमोसेक्शुअल साठी अजून किंवा कोणत्याही लैंगिकतेच्या वेगवेगळ्या लैंगिकता जर आपल्या असतील हेटेरोसेक्शुअल सोडून, तर आपण काय करायला पाहिजे कोणीही, तर सगळ्यात पहिले यासाठी सुद्धा आपल्या पालकांना याविषयी माहिती तर मिळायला पाहिजे ना. बऱ्याचदा काय होतं, पालक हे आपले शत्रू नसतात. आपले पालक हे आपले मित्रच असतात किंवा ते आपले काळजीवाहूच असतात. त्यांना आपली काळजीच वाटत असते आणि आपल्या काळजीसाठीच ते आपल्यावर सगळ्या गोष्टी लादत असतात. तर त्यांना असं वाटत असतं की ते जे आपल्याशी वागतायत ते म्हणजे काळजी आहे असं त्यांना वाटत असतं, कारण त्यांना वेगळी माहिती नसते. तर माहितीच्या अभावी बऱ्याचदा ते अशा पद्धतीने जर वागत असतील, तर आपण त्यांना माहिती दिली पाहिजे. ती वेगवेगळ्या माध्यमातून देऊ शकतो. त्यांना असे काही सत्र वेगवेगळे जेव्हा कुठं होत असतील, घडणार असतील, तर त्या सत्रांना त्यांना जॉईन करून देणं आणि ऐकायला सांगणं, किंवा आपण जर आपलं तसं घरच्याशी बोलणं होत असेल, तर अशा पद्धतीचं काय काय असतं अशा घरात आपल्याला बोलून दाखवणं, किंवा आपल्या आजूबाजूला असे कोणी मित्रमैत्रिणींचे लग्न होत असतील, समलैंगिक मित्रमैत्रिणींचे लग्न झाले असतील, तर त्याविषयी घरात सांगायची माहिती आणि त्याविषयी चर्चा करायची. तर त्याविषयी असे वेगवेगळ्या कारणाने आपण घरात चर्चा घडून आणायला पाहिजे. काही बातम्या अशा असतील किंवा काही म्हणजे पेपरला आलेल्या बातम्या असतील, कुठे म्हणजे लक्षात आलं प्रणिता, की काही वेगवेगळ्या ज्या काही तुला संधी मिळेल, जिथे-जिथे संधी मिळेल, त्या-त्या गोष्टीवर घरात संवाद घडवून आणला पाहिजे. आपण अनेकदा अगदी साध्या गोष्टीविषयी सुद्धा सांगतो, की समजा मला अ, वेगळ्या पद्धतीने लग्न करायचे किंवा मला समजा माझ्या जोडीदाराला मंगळसूत्र नाही घालायचं असं माझं मत असेल, तर घरातल्यांची आधी तयारी मी करायला पाहिजे. म्हणून मी आधीपासून घरात ते सांगायला पाहिजे. मग त्यासाठी किमान 2-4 वर्ष मी आधीपासून तयारी करतो. घरात सांगत राहतो, की मी हे नाही करणार किंवा मी माझ्या जोडीदाराला हे घालणार नाही. मग घरचे त्याविषयी विरोध करतील, चर्चा करतील, वाद घालतील. ते मी समजावून सांगेल. आमची काही भांडणं होतील, वाद होतील. हळू ते ह्या मानसिकतेत यायला लागतात घरचे, की हां, ठीक आहे, हे असं नाही करणार किंवा असंच करणार आहे. तशाच पद्धतीने समलैंगिकतेविषयी स्वतःचं नाव न सांगता इतरांच्या आजूबाजूचे किस्से सांगणं, इतरांच्या काही गोष्टी सांगणं, किंवा त्या मुलीच्या बाबतीत असं झालं किंवा त्या मुलाच्या बाबतीत असं झालं, किंवा असं एक असतं, मी आज असं एक सत्र ऐकलं, मी आज एक सेशन ऐकलं किंवा मी असं एक वाचलं, त्याच्यामध्ये असं-असं असतं आणि मग हे नैसर्गिक असतं. हे लैंगिकता घडणं म्हणजे असं-असं आहे. लैंगिकतेचे हे प्रकार आहेत. ही माहिती पहिले आपण घरच्यांना दिली पाहिजे. अर्थात जेव्हा पहिल्यांदा ती माहिती त्यांना मिळेल, तेव्हा त्यांच्यासाठी पण ते शॉकिंग असेल. जसं आपल्यासाठी पण होतं. जेव्हा कधी आपल्याला पहिल्यांदा लैंगिकतेविषयी वेगवेगळ्या माहिती मिळाली असेल, तेव्हा आपल्यासाठी पण ती एक आश्चर्याचीच गोष्ट होती. तसं त्यांच्यासाठी सुद्धा, कारण ते तर वयाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत आलेले आहेत. हीच मानसिकता घेऊन की स्त्री आणि पुरुष 2च व्यक्ती असतात. आता वयाच्या ह्या टप्प्यावर त्यांना जेव्हा आपण सांगतोय, की असं नाहीये, तुम्ही जे समजत आले ते चुकीचं आहे. तेव्हा वयाच्या या टप्प्यापर्यंत मी ज्याला बरोबर म्हणत आले किंवा बरोबर म्हणत आलो, त्याला आत्ता कुणीतरी माझी पोरगी सांगितलेलं चुकीचं आहे, तर त्यांना ते मान्य करणं जड जातं, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. पण त्यांना सांगत जर राहिलो, त्यांना ती माहिती देत राहिलो, इनपुट दिले त्यांना, तर त्यावर ते विचार करतील. हळू करतील, वेळ घेतील, पण विचार करतील आणि मग आपल्याला कदाचित पुढे ते सांगणं सोपं जाईल. प्रणिता. येस. हो दादा, म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की त्यांना वेगवेगळे जसं सांगता येईल की मैत्रिणीबद्दल किंवा आम्ही असं सत्र ऐकलं त्याच्या संबंधात त्यांना माहिती देता येईल किंवा एकाच गोष्टीचे वेगवेगळे त्यांना डायमेन्शन्स दाखवता येतील की अशाही गोष्टी एक्झिस्ट करतात. बरोबर. पण मग आणि मी पण त्यांच्यासोबत संवाद साधत असते. त्यांना सांगत असते की एक गोष्ट असेल तर तिचे असे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात. मग तुमचे याच्यावरती विचार काय आहेत वगैरे असं. आणि खूप आमच्यामध्ये संवाद होतात आणि ते संवादाचं नातं खूप चांगलं आहे. वाह! पण जेव्हा काही असे समजा मी हाच विषय सांगतेय, तर मग शेवटी ते या कन्क्लुजन वरती येतात की तुझं हे तर असं काही कोणताही नाही. अन्याय आहे. हां, नाही. असं या ह्याच्यावरती येतात, की तुझं तर असं काही नाही ना. बाकीच्यांचं काही असू दे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, की हां, आई-वडील किंवा कोणीही इतरांचं मान्य करायला हां. तयार होतात. पण आपल्या मुलाचं नसलं पाहिजे. म्हणजे मी तुझ्या मित्र-मैत्रिणींचं मान्य करेल, ठीक आहे. पण तुझं तर असं नाही ना, इथपर्यंत येतात. पण बऱ्याचदा मला असं वाटतं, की त्याच वेळीस ती एक तयारी त्यांची होत असते, की हां, हेही असू शकतं. मान्य करायला जड जाणार, पण हळू मान्य करतील. जर इतकं छान संवादाचं नातं असेल ना, तर अशी काही मला असं वाटते उदाहरणं आजूबाजूला आपल्याकडे पॉझिटिव्ह खूप आहेत, की कशा पद्धतीने पालकांनी ते स्वीकारलं. तर ती उदाहरणं आधी त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत
आणि मग हळूहळू आपण चर्चा घ्यावी, म्हणजे त्यांचा अंदाज पाहावा, की असं जर समजा माझं पण असेल, मी पण जर समजा असं तुम्हाला सांगितलं एक दिवस, की मी पण असं माझ्या बाबतीत पण असंच आहे, किंवा माझी लैंगिकता अशीच आहे, तर तुमचं काय मत असेल? त्यांच्या मनात तो प्रश्न पडेल. सुरुवातीला त्यांना शॉकिंग जाईल किंवा त्यांना ते मान्य करायला जड जाईल. नाही म्हणतील किंवा असं काही. पण तू जर वारंवार त्या विषयावर चर्चा करत राहिलीस, तर हळू-हळू ते मान्य करतील. मला असं वाटतं, की ते दादा बोल. ह्याच्यामधला एक महत्वाचा विषय हा विषय किंवा दुसरा कोणताही जो अगदी महत्वाचा विषय याचसारखा तर हं. ते ऐकतात, त्यांना समजतं पण त्यांचे पण त्याच्यावरती विचार असतात, इव्हन त्यांची सहमती सुद्धा असते. पण सामाजिक बंधनांमुळे किंवा आता ते 50 वर्षाचं आयुष्य त्यांनी जगलेलं आहे आणि 50 वर्षामध्ये त्यांच्या काही धारणा बनलेल्या आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन ते विचारच नाही करू शकत, इव्हन बरं. दो ते कन्व्हिन्स आहेत की ही गोष्ट बरोबर आहे, ही गोष्ट अशी झाली पाहिजे. पण मग सामाजिक बंधनांमुळे आणि त्यांच्या अनुभवांमुळे ती गोष्ट ती एक्झिक्यूट नाही करू शकत किंवा ते स्वीकारलं तरी पण मग तिला कुठेतरी ते मटेरियलिस्टिक रूपच नाही भेटत त्या गोष्टीला. मग इथे एक अडचण येते मग अगेन सामाजिक बंधनांमुळे मग ऍक्सेप्टन्स नाहीये ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. हे अगदी जेन्युइन आहे. पण आपलं हे मान्य करावं लागतं. त्यांना थोडंसं त्यांचीही अडचण मान्य करावी लागते. पण मला असं वाटतं, की तयारी होऊ शकते. अशी उदाहरणं आजूबाजूला एक्सेप्ट केलेली उदाहरणं सांगत राहायची आणि त्यांची एक तयारी मानसिक आपल्याला करून घ्यावी लागेल. आणि नाही झालं तर आपलं मान्य करावं लागेल, की ठीक आहे. नाही एक्सेप्टन्स, पण तरीही आपलं जे आहे ते आपण मोकळेपणाने सांगणं आणि आपण स्वतः ते मान्य करणं. त्यांची तयारी होईल तेव्हा होईल. बऱ्याच जसं लव्ह मॅरेजच्या बाबतीत आपण जसं करतो, की घरच्यांनी जरी मान्य नाही केलं, तरी पण आपण असं म्हणतो ना, की ठीक आहे, आता आम्ही लग्न करू. घरच्यांना हळू-हळू मान्य होईल. आम्ही त्यांना कन्व्हिन्स करत राहू, त्यांना तयार करत राहू, समजावून सांगत राहू. एक ना एक दिवस ते नक्कीच मान्य करतील. पण मग आपण छान तोपर्यंत जगून दाखवू छान आणि मग ते मान्य करतील. असंही अनेकदा आपण करतो. तसंच इथे आपल्याला करावं लागेल, की प्रयत्न करायचा, पण त्यांच्याकडून फार अवास्तव अपेक्षा पण ठेवून चालणार नाही. कारण त्यांच्याही काही मर्यादा आहेत माणूस म्हणून. त्या मर्यादा मान्य करायच्या आणि आपण स्वतः बाबतीत स्ट्रॉंग राहायचं आणि प्रयत्न करत राहायचे. हळू-हळू ते नक्कीच मान्य करतील. आणि नाही केलं तर तो त्यांच्याकडून ते त्यांची आपण काय म्हणूयात नाजूक बाजू म्हणून आपण ती समजून घ्यायची. आणि आपले जे मान्य करणारेच आपले आजूबाजूचे गट आहेत, समूह आहेत, त्यांच्यासोबत आपण राहायचं, की जेणेकरून आपल्याला तो एक मोरल सपोर्ट नेहमी मिळत राहील आणि स्वतः कॉन्फिडंट राहायचं. येस. हो दादा, थँक्यू सो मच. येस. येस. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि मग आपण समारोपाकडे वळूयात, कारण बराच वेळ झाला. हर्षल दांडे जे आहेत त्यांनी बराच वेळ हात वर केलेला आहे. येस. दादा नमस्कार. नमस्कार हर्ष. दादा माझा असा प्रश्न होता की माझ्या संपर्कातील अशी मुलगी आहे, ठीक आहे. म्हणजे ती पूर्णतः मुलगी आहे, ठीक आहे, पण तिला ज्या भावना आहेत ना, त्या भावना पूर्ण मुलाच्या आहेत तिला. ओके. आणि म्हणजे व्यक्तिगत जगात तिचं माझ्याशी बोलणं झालं म्हणजे ती सहसा तिच्या घरच्यांना माहित नाही, कोणालाच माहित नाही आहे. फक्त तिच्या एका मित्राला माहिती आहे आणि ते मला माहिती आहे फक्त. कारण आणि त्या मुलीवरच प्रेम झालेलं आहे. अच्छा. आणि जी दुसरी मुलगी आहे तिला सुद्धा तिच्यावरच प्रेम आहे. ओके. आणि आणि भीतीचा विषय असा जर समजा म्हणजे जसं आपण मनुष्याबद्दल विचार केला माणसाबद्दल, तर माणसं ज्या पद्धतीने स्पर्म जाताना जो फिलिंग येतो, ठीक आहे, तर तो फिलिंग तिला आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल. तर म्हणजे मी भरपूर काय तिला सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला, पण मी जे प्रॉपर सोल्युशन पाहिजे ते ना देऊ शकले तिला. तर म्हणजे तिच्या मित्राने आणखी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट वगैरे सुद्धा मी केल्या, पण प्रॉपर मित्र म्हणून मला तिला सल्ला नाही देता आला किंवा याच्याबद्दल. कट झाला हर्षल. हां. येस. ओके. हर्षलचा प्रश्नावर हर्षल आल्यावरच बोलणं जास्त योग्य राहील. तोपर्यंत दुसरा कोणाचा प्रश्न असेल तर आपण प्रश्न ऐकून घेऊ. हर्षल आला की आपण बोलू. सीमा आहे. प्रश्न थोडक्यात विचारला तर जरा सोपं होईल, न लांबवता एकदम. हम्म. नमस्ते सर. नमस्ते. माझा हा प्रश्न आहे सर. मी एकता बोलत आहे. हम्म. माझा हा प्रश्न आहे की आपण सेशनमध्ये सांगितलं की मुलांना म्हणजे अट्रॅक्शन वगैरे असते, की मुलींवर मुलांचं अट्रॅक्शन असते.
तर माझा हा प्रश्न आहे की मुलींवरच अट्रॅक्शन नाही तर म्हणजे मुलांचं अट्रॅक्शन मुलींच्या कपड्यावर सुद्धा असू शकते किंवा मग जसं मासिक पाळी येते तर त्याचे पॅड कसे असतात, त्या मुली यूज कसे करतात यावर सुद्धा अट्रॅक्शन असते. जर आपल्याला मुलांना याविषयी माहिती द्यायची असेल तर कशा प्रकारे द्यायची? लहान मुलांचं तुम्ही विचारताय. किशोरवयीन मुलांचं सर. किशोरवयीन मुलांचं. ओके. हं, हं. अर्थात हे कुतूहल असतं. आकर्षण म्हणण्यापेक्षा हे म्हणजे मासिक पाळीचं पॅड किंवा काय याविषयीचं कुतूहल असतं, की हे कसं काय होतं? किंवा हे काय नवीन? असं काय वापरतात? याविषयीचं मग ते कुतूहल असतं आणि म्हणून त्याला ते बघायचं असतं जवळ. कारण कुणालाही अर्थात नवीन जेव्हा काहीतरी गोष्ट आपल्या आजूबाजूला घडते आणि आपल्याला ती दाखवली जात नाही, आपल्यापासून लपवून ठेवली जाते, तर ती पाहण्याची इच्छा अगदी नैसर्गिक कुणाच्याही मनात येते, की मला ते जाऊन पाहायचंय. काय आहे नेमकी? पॅड म्हणजे काय असतं? कसं असतं ते? कसं वापरतात? हे अगदी साहजिक कोणाच्याही मनात येऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं अगदी साधं त्याच्यावरती उत्तर आहे, की मुला-मुलींना एकत्र बसून सेशन घ्यावं. जर तुम्ही सामाजिक अँगलने बोलत असाल त्यांच्याबद्दल आणि तुम्ही तशा समूहासोबत काम करत असाल, तर अगदी किंवा अगदी कमी जरी मुलं असतील तुमच्याकडे 8-10 मुलं आजूबाजूची असतील, मुला-मुलींनी एकत्र त्यांच्या पालकांच्या संमतीने गोळा करायचं आणि अगदी मासिक पाळीविषयी त्यांना सविस्तर माहिती द्यायची. त्यामध्ये पॅड सुद्धा दाखवायचं. पॅड कसं असतं, कसं वापरायचं, कसं खोलायचं. अगदी मी आता जे म्हणजे मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने, की आपण मैत्रकुलवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्याच्यामध्ये मासिक पाळीचे ते पॅड सुद्धा आपण दाखवले. ते कसं वापरायचं ते अगदी वापरून डेमो करून दाखवलेलं आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही मुलांना दाखवू शकता किंवा तुम्ही स्वतः डायरेक्ट मुलांसमोर तो डेमो करून दाखवू शकता, की एखादी बाहुली घेऊन तो पॅड कसं वापरायचा आणि कसं लावतात ते याविषयी. कारण हे अगदी साधं कुतूहल आहे आणि ही माहिती मुला-मुलींना देण्यात काहीच हरकत नाहीये. उलट ती असायला पाहिजे सगळ्याच मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा. जेणेकरून मुलांना सुद्धा कळेल, की पॅड वापरणं म्हणजे काय आणि मासिक पाळी म्हणजे काय. त्यासोबत त्यांना अधिक संवेदनशील बनवता येईल, की मुलींना मासिक पाळी येताना काय त्रास होतो, त्यावेळेस त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे. आपल्या आईला जर असं जर झालं, तर आपल्या आईसोबत आपण कसं वागायला पाहिजे, कशी मदत करायला पाहिजे, बहिणीसोबत कसं वागायला पाहिजे, हे आपण त्यांना सांगू शकतो. तो एक आपलं चांगली संधी असेल, की हे पॅड सोबत सांगण्याबाबतच म्हणजे सांगण्याबरोबरच आपल्याला काही एक संवेदनशील पण त्यांना माहिती देता येईल आणि त्यांना अधिक त्या बाबतीत जागरूक करता येईल. हं. हर्षल आलाय का? त्यांनी जॉईन करायचा प्रयत्न केला होता पण परत कदाचित हे झालंय. मी कनेक्ट करायचा ओके. प्रयत्न करतो. आनंद दादा. मी त्याविषयी बोलू का मग की संपवायचं आपल्याला? नाही, एकच मिनिट त्यांचा प्रश्न घेऊयात ना, कारण अर्धच झालंय ते. हो, हो. आहे आपल्याकडे वेळ आहे अजून. हर्षल आलाय पण हा हर्षल दुसरा आहे. हर्षल आलाय का? हर्षल. हा, एकच मिनिट. हर्षल जॉईन झालाय. हर्षल. हर्षल आवाज येतोय? बोल. हा. रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी आपोआप कटला गेलो होतो. ओके ओके, ठीक आहे. हा. हा, सर मला तेच विचारायचं कारण होऊन कसं राहिलं माहिती आहे का मुद्दा, ती घरी सांगू शकून नाही राहिली, ठीक आहे. आणि ती मुलगी अशी आहे की लहानपणापासून तर आतापर्यंत ती मुलांमध्येच राहते. ते छोटा हत्ती चालवते, छोटा पिकअप चालवते, 50-50, 100-100 किलोमीटर एकटीच जाते कुठं पण परत येते. आणि म्हणजे असतं ना एखाद्या म्हणजे मुलीला नटणं थटणं, म्हणजे ज्या काही गोष्टी असतात ना त्या तिला बिलकुल आवडत नाही. ओके. आणि पूर्णतः ती स्वतःला अशा मुलासारखंच हे करून घेते. परंतु तिला नित्य मुलांचा म्हणजे मुलाचा ओळखी जर तुम्हाला जर ते म्हणजे मेसेज केला तर तुम्हाला तिला फोटो पण दाखवू शकतो. पूर्ण मुलगा दिसतो तो, पण ते मुलगी ऍक्च्युअल मध्ये आणि फिरून पूर्ण मुलाच आहेत तिला. ओके. हा, तर हा मला आता तुला तेच पाहिजे. आता हा प्रश्न सर काय बोला. आहे हर्षल? म्हणजे मला परिस्थिती कळाली सगळी. प्रश्न काय आहे आता तुझा या संदर्भात? प्रश्नावरती येऊयात मुळात. हा, माझा प्रश्न असा आहे सर की आपण तिला काही ट्रीटमेंटचा वगैरे असा काही सल्ला देऊ शकतो का जेणेकरून म्हणजे काय होऊ शकते नेमकं तिच्या बाबतीत असं मला विचारायचं होतं. ओके. आता सगळ्यात पहिलं हर्षल आता एक लक्षात घेऊयात, की असं असणं काहीच याच्यात चुकीचं नाही. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपण सगळ्यांनी मान्यच केलंय, की अतिशय नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. दुसरं फक्त काही कारणाने
एक म्हणजे मी आता सहज सावध म्हणून करून ठेवतो तुला आणि तुझ्या निमित्ताने सगळ्यांनाच, की आपल्या आजूबाजूला असे आपले मित्र-मैत्रिणी असतील, की ज्यांच्या बाबतीत असं जे अशा वेगवेगळ्या लैंगिकतेचे आहेत. तर काहीही झालं तरी त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा फोटो कुणालाही पाठवू नका आणि त्यांचं नाव कुणाही समोर सांगू नका. हां. हर्षल तुला सुद्धा आता मी ते सांगेल म्हणजे तू आता फोटो पाठवण्याविषयी बोलला म्हणून मला तर पाठवूच नको. मला पाठवणारी तिला विचार आणि तिची तयारी असेल तरच मला पाठव. तिच्याविषयी नाव सुद्धा म्हणजे आपल्या अशा मित्र-मैत्रिणीचं नाव आणि फोटो या सगळ्या खाजगी गोष्टी असतात. या कधीच कुणालाच त्यांच्या संमतीशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय सांगायच्या नाहीत. हे आपण सगळ्यांनी सूत्र पाळूयात. दुसरं तू जे सांगितलंस की तिचं ऑलरेडी ती रिलेशनशिपमध्ये आहे आणि एका मुलीसोबत आणि तिच्या सगळ्या फिलिंग्स पण मुलासारख्या आहेत. अर्थात ह्या सगळ्याच म्हणजे ती फक्त समलिंगी आहे म्हणून नाही, तर बऱ्यापैकी सगळ्याच मुलींच्या आणि मुलांच्या लैंगिक भावना ज्या असतात किंवा आपण तू जे म्हटलं की वीर्यमुक्तीच्या वेळेस आपल्या मनात ज्या भावना येतात तसेच तिच्याही मनात येतात. तर मला असं वाटतं एक कामपूर्तीच्या भावना आहेत आणि कामपूर्तीच्या भावना सगळ्यामध्ये सारख्याच असतात. फक्त त्याचं दिसणारं लक्षण वेगळं असतं, की पुरुषांमध्ये वीर्यमुक्ती होते म्हणजे कळतं की कामपूर्ती झाली आहे आणि स्त्रियांमध्ये काही वीर्य बाहेर पडत नाही. पण त्यांच्या योनीमध्ये शिथिलता येते किंवा त्यांना त्यातून जाणीव होते की आपल्याला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं, ज्याला आपण कामपूर्ती म्हणतो. तर त्याच्यामध्ये तशाच पद्धतीच्या काही तिला फिलिंग्स येत असतील की ज्यामुळे तिला कामपूर्ती झाल्यासारखं वाटत असेल, जे अगदी साहजिक आहे. आता ट्रीटमेंटचा जर विचार करायचा झाला तर ट्रीटमेंट तिची करायची इच्छा आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट. तिला मुलांसारखं लिंग बसवून हवंय का? जर तिला हवं असेल, तिची इच्छा असेल, तरच ती ट्रीटमेंट करण्याचे सुद्धा अनेक आपल्याकडं पर्याय आहेत आणि अशी ट्रीटमेंट होते सुद्धा. डॉक्टरांकडे तुम्ही गेले सेक्सॉलॉजिस्टकडे किंवा सर्जनकडे तर ते बसवून सुद्धा देतील. त्याच्यामध्ये काय फार मोठी गोष्ट आहे. तिचं वय जर पूर्ण झालं असेल, कायद्याने ती प्रौढ असेल, तर ती करूच शकते तशा पद्धतीने. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या लिंग बदलाचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. पण आधी सगळ्यात पहिलं तिची ती इच्छा आहे का? आणि त्याआधी पूर्ण व्यवस्थित विचारपूर्वक तिने तो निर्णय घ्यायला हवा. कोणत्याही पद्धतीने भावनिक होऊन किंवा अचानक कुणाच्या तरी भावनिक दबावात किंवा असं काही इमोशन्समध्ये येऊन तिने निर्णय घेऊ नये. कारण लिंग बदलाची प्रोसेस मोठी असते आणि मग पुन्हा जर लिंग बदल केला आणि पुन्हा जर तिला असं वाटलं की निर्णय चुकतोय आणि पुन्हा बदलायचंय, तर ते खूप त्रासदायक असतं त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे करायला हरकत नाही, करू शकते जर तिची इच्छा असेल आणि तिला हवं असेल तर. पण त्यासाठी तिने आधी विचारपूर्वक पूर्ण तो निर्णय घ्यावा. दुसरी गोष्ट तिच्या घरी माहिती नसेल आणि घरी सांगायचं असेल तिला, तर काय असं मला असं वाटतं तुझ्या ह्याच्यातून मध्ये काहीतरी आलं होतं एक शब्द, पण ते पुढे राहिलं. घरी जर माहिती नसेल आणि घरी सांगायचं असेल, तर हे जसं मी आधी प्रणिताला मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने, की तुम्हाला घरी आधी तयारी करावी लागेल, घरच्यांची मानसिक तयारी करून घ्यावी लागेल, त्यांच्याशी सतत बोलत राहावं लागेल आणि एवढं करून पण घरचे मान्य करतीलच याविषयी खात्री नाही. बऱ्याचदा मुलांच्या बाबतीत एक वेळेस थोडं सहजपणे घरचे मान्य करतात, पण मुलींच्या बाबतीत मान्य करायला खूप अवघड असतं पालकांसाठी पण. त्यामुळं बऱ्याचदा ते मान्य करतीलच म्हणजे कदाचित नाहीच केलं जाणार. याची तयारी ठेवून घरी सांगावं आणि घरी सांगताना त्याच वेळी सांगावं जेव्हा तुमची स्वतःची जबाबदारी घ्यायची तयारी असेल. कारण घरी सांगितल्यानंतर जर घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही आणि घराबाहेर काढण्याची वेळ आली किंवा असं काही झालं, तर एक्स्ट्रीम तयारी आपली ठेवायची, की आपण जेव्हा स्वतःची जबाबदारी घ्यायला तयार आहोत, सक्षम आहोत, त्याच वेळेस घरी सांगावं. तोपर्यंत घरी सांगण्याची रिस्क घेऊ नये. तोपर्यंत घरच्यांची तयारी करून घ्यायचा प्रयत्न करावा. मानसिक तयारी कशी करता येईल, आजूबाजूची उदाहरणं सांगत राहावीत आणि ती तयारी करून घ्यावी, त्यासाठी वेळ द्यावा. ओके. येस, नक्कीच. सर ठीक आहे चालतंय. आणि सर म्हणजे महत्वाचं असं की तिचं ज्या मुलीवर प्रेम आहे ना त्या मुलीचं हर्षल भाई, हा हां, नंबर आहे तुझ्याकडे माझा आनंदचा. आपण पर्सनली परत पुढं जरा डिटेलमध्ये जाऊयात त्याच्यावरती. मला वाटतं बाकी चालतंय. ठीक आहे ओके. मला वाटतं कोणाचे प्रश्न नाहीत. आपण आता थोडं समारोपाकडे जाऊयात. बराच 2 तास झाले चर्चा करतोय. येस.
प्रथमतः सगळेजण परिवार बालगाम परिवाराचा किंवा सगळ्या परिवाराचाच भाग आहे आपण. तर औपचारिक आभार न मानता आपण असं म्हणूयात की सगळी संवादाची मालिका आहे, तर ती अशीच पुढे चालत राहूयात. जसं वेगवेगळे प्रश्न येत आहेत तसं आपण म्हणतो की अजून पुढच्या टप्प्यात अजून एखादं सत्र आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण परत पुढे जाऊयात, जेणेकरून अजून पुढच्या वेळी जरा वेगळे प्रश्न आणि हे सगळे घेऊन आपल्याला पुढे जाता येईल. सचिन दादा, तुमचा आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं जरी परिवारातला भाग असेल तर ती एक सत्र म्हणून किंवा एक वक्ता म्हणून जे आदरातिथ्य आहे, तर तसं आम्ही म्हणतोय की तुम्ही जे आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं विविध टप्प्यांवरती, जसं कन्सन असेल, कन्सनपासून अगदी घरच्यांना समजवण्यापर्यंतच्या काय प्रक्रिया असल्या पाहिजे, ह्या सगळ्या तुम्ही अगदी विस्तृत आणि इत्थंभूत जी माहिती हवी आहे तर ती तशी दिली. आणि येत्या काळात हे सगळं पुढे घेऊन जाताना म्हणजे ज्यांच्या त्यांच्या पर्सनल आयुष्यात सगळ्या सामाजिक आयुष्यात आपण पुढे घेऊन जाताना हे सगळं नक्कीच आम्हा सगळ्यांना मार्गदर्शक सूत्र ठरतील असं म्हणूयात. आणि तुमचं शब्दसुमनानेच आभार मानून हा कार्यक्रम तुमच्या संमतीनेच इथं संपला. सांगत संवाद मालिका इथे जाहीर करूयात. आणि पुढची थँक्यू. श्रोत्यांसाठी एक फक्त सूचना आहे की पुढची आपली संवाद मालिकेतलं पुढचं सत्र महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 31 मार्चला असणार आहे. तर त्या संदर्भाने ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी